2. अभिनव भारताचा सांगता समारंभ. दिनांक 11 मे 1952 या दिवशी सायंकाळी ठीक 6:45 वाजता पर्वती तळ्याजवळील क्रांती स्मृती नगरात अभिनव भारत सांगता समारंभाचा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम चालू झाला. अध्यक्षीय भाषणात सेनापती बापट यांनी एक महत्त्वाची सूचना केली. ते म्हणाले, क्रांतिकारकांच्या स्मृतीनिमित्त आपण हा जो क्रांती स्मृती स्तंभ येथे उभारलेला आहे त्याचेच स्थायी स्वरूपाच्या स्मारकात रूपांतर व्हावे आणि त्या स्तंभावर मंगल पांडेपासून ते सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या होमकुंडात बलिदान केले त्यांची नावे कोरून ठेवावीत. त्यानंतर सेनापतींनी अध्यात्मदृष्ट्या या स्वातंत्र्य युद्धातील क्रांतिवादाचे रहस्य विशदितांना सांगितले की ज्या सूत्रात साध्य आणि साधन एकत्र सांगितले जाते ते सूत्र सच्चिदानंद हे होय. जगातील कुठल्याही तत्वज्ञानात इतके सोपेने सुटसुटीत सूत्र सांगितले नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्रीयुत गोळवळकर गुरुजी टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उठले. ते म्हणाले, जे लोक क्रांतिकारकांना वेडेनी माथे फिरू म्हणून स्वतःच्या शहाणपणाचा आव आणतात त्यांना क्रांतिकारकांच्या राष्ट्रभक्तीची उग्रता सहन होत नाही हेच खरंय. राष्ट्रभक्ती शून्य अराष्ट्रीय भावनांवर आघात करण्यासाठी आणि भारताचे म्हणजेच हिंदू राष्ट्राचे राष्ट्रीय जीवन परिपूर्ण करण्यासाठी आणि ह्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज जो भगवा ध्वज तो यावत चंद्र दिवा करऊ फडकत ठेवण्यासाठी आपण या समारंभाच्या निमित्ताने अमर स्फूर्ती संपादिली पाहिजे. विद्यमान क्रांतिकारकांचा सत्कार. याच सभेत स्वागत मंडळाच्या वतीने अभिनव भारतादी गुप्त संस्थातील स्वातंत्र्य युद्धात लढलेले आणि आमच्या सुदैवाने अद्यापही विद्यमान असलेले जे सशस्त्र क्रांतिकारक पुण्यास या समारंभासाठी आलेले होते त्यांच्या सत्काराचा अपूर्व आणि हृदये हलवून सोडणारा सोहळा साजरा करण्यात आला. ह्या आपल्या सर्व सहकार्यांचा परिचय वीर सावरकर थोडक्यात करून देत होते. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात हातबॉम्ब सिद्ध करण्यात जवळजवळ यशस्वी झालेले श्रीयुत गोविंदराव बापट, जॅक्सन खटल्यात ज्यांच्या तोंडून अभिनव भारताची माहिती काढण्यासाठी इंग्रजी सेवेतील आरक्षकांनी अतोनात शारीरिक छळ केला आणि ज्यांना कठोर कारावासाची शिक्षा भोगावी लागली ते नाशिकचे लोकसत्ताकार केळकर शास्त्री. त्रिवर्ग सावरकर बंधूंप्रमाणे त्यांच्याच मागोमाग अभिनव भारताची शपथ घेतलेले आणि सावरकर बंधूंचे बालमित्र असलेले त्र्यंबकराव आणि श्रीधरपंत वर्तक बंधू. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हातबॉम्ब कारखान्यातील तज्ज्ञ आरक्षकांकडून ज्यांचा नाशिक खटल्यात अतोनात शारीरिक छळ होऊन शेवटी ज्यांना त्या क्रांतिकारक कटापायी 10 वर्षे कठोर बंदिवास सोसावा लागला ते श्रीयुत कृ. ह. खरे. अंदमानातच जन्मलेले क्रांतीवीर आणि धर्मवीर विश्वासराव डावरे. 17-18 वर्षांच्या वयाचे हुतात्मा कान्हेरे. खटल्यात अडकलेले श्रीयुत गो धारप. वीर सावरकर इंग्लंडला गेल्यावर अभिनव भारताच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष म्हणून वीर सावरकरांनी स्वतः ज्यांना नेमले, ज्यांनी पुढे नाशिकच्या क्रांतिकारक खटल्यात इंग्रजी आरक्षकांकडून अनन्वित छळ झाला असताही तोंडून कटासंबंधी ब्रही काढला नाही आणि त्यामुळे ज्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष म्हणून सोडून दिले यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा नुसता जळफळाट झाला होता आणि ज्यांना प्रेमभराने परिचय करून देताना वीर सावरकरांनी धैर्याची मूर्ती म्हणून गौरव केला ते आताचे सॉलिसिटर हरी अनंत थत्ते. वीर सावरकरांचे अभिन्न हृदय बालमित्र, क्रांतिकार्यातील धाडसी सहकारी आणि शेवटी नाशिक कटाच्या खटल्यापायी कठोर बंदिवास सोसलेले सध्याचे डॉक्टर V. भट. कर्णावतीला लॉर्ड मिंटोवर सन 1909 आगेमागे बॉम्ब फेकण्याचा सावरकर बंधूंतील डॉक्टर नारायणराव सावरकरांच्या सह प्रयत्न करणारे नाशिकचे घाणेकर. 18व्या वर्षीच 8 वर्षे काळे पाण्याची शिक्षा झालेले औंधचे हिंगे. कोल्हापूर कटातील पुण्यातील सुप्रसिद्ध नानाराव गोखले
नाशिकचे वाघ श्रीयुत शंकरराव मोघे, सातारचे डॉक्टर आठले, रत्नागिरीचे श्रीयुत गजाननराव दामले, चितगांग शस्त्रागार खटल्यातील श्रीयुत सरखेल, महाबळ गुरुजी, कोल्हापूरचे श्रीयुत शेणोलीकर, खडकीचे म्हणजेच औरंगाबादचे श्रीयुत जोशी, मिरत कटातील भाई जोगळेकर, सोलापूरचे हुतात्म्यांचा सूड घेण्यासाठी पुण्यात फर्ग्युसन महाशाळेतील विद्यार्थी असताना मुंबईचे गव्हर्नर हॉटसनवर गोळीबार करणारे वीर वासुदेव बळवंत गोगटे, लॅमिंग्टन रोडवर गोळीबार प्रकरणातील वीर गर वैशंपायन इत्यादी क्रांतिकारकांचा भारावलेल्या अंतःकरणाने घातलेल्या पुष्पहारांनी जेव्हा गौरव करण्यात आला तेव्हा त्यांच्या चर्येवर कृतकृत्यतेचे समाधान विलसत होते. नंतर सावरकरांचे भाषण सुरू झाले. सर्व सशस्त्र क्रांतिकारक संस्थांची सांगता. वीर सावरकर म्हणाले, मी काल नि आज आपण इतक्या उत्सुकतेने इतक्या भव्य प्रमाणावर साजरा करीत आलेल्या ह्या अभिनव भारताच्या सांगता समारंभाचे हृद्गत तेवढे आपणास सांगणार आहे. एका अर्थी ही सांगता सशस्त्र क्रांतिकारकांच्या अभिनव भारत ह्या जगभर गाजलेल्या एका गुप्त संस्थेचीच आहे असे नसून निदान माझ्या मते तरी ह्या शतकाच्या पहिल्या 10 वर्षात आणि नंतर ब्रिटिशांशी स्वातंत्र्यार्थ संग्राम चालू असताना वेळोवेळी संस्थापिल्या गेलेल्या सगळ्याच सशस्त्र क्रांतिकारक संस्थांची आहे किंवा असावयास पाहिजे. अभिनव भारत संस्थेच्या स्थापनेनंतर विशेषतः बंगालमध्ये ज्या युगांतर, अनुशीलन प्रभृती अनेक वीर्यशाली गुप्त संस्था निघाल्या आणि त्याप्रमाणे पंजाब, संयुक्त प्रांत, राजस्थान ते पांडेचेरीपर्यंत पुढे पुढे ज्या इतर क्रांतिकारक संघटना अस्तित्वात आल्या, या स्वदेशातील आणि तिकडे जपान, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी प्रभृती परराष्ट्रातही भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांच्या ज्या भव्य सैनिकी संघटना स्वातंत्र्यार्थ प्रत्यक्ष रणक्षेत्रात झुंजत राहिल्या त्या सर्वांचाही या आजच्या सांगता समारंभात समावेश करता येण्यासारखा आहे. ह्याच व्यापक दृष्टीने या महोत्सवातील पहिला वहिला कार्यक्रम म्हणून काल आपण सर्वांनी 57च्या क्रांतिकारकांपासून ते थेट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वतंत्र भारत सेनेपर्यंतच्या म्हणजेच INA पर्यंतच्या दिवंगत हुतात्म्यांना आणि वीरात्म्यांना आपली श्रद्धांजली अर्पिली. हा अभिनव भारताचा सांगता समारंभ एका अर्थी गुप्त संस्थेचा विसर्जन समारंभही आहे. तो कसा ह्याविषयी आमच्या काही सदिच्छा हितचिंतकांनीही मला विचारलेले आहे. ह्यासाठी त्याचेही स्पष्टीकरण जाता जाता करीत आहे. अभिनव भारताची आणि वर निर्देशिलेल्या इतर बहुतेक गुप्त क्रांतिकारक संस्थांचीही मुख्य प्रतिज्ञा ही होती की ब्रिटिशांच्या राजकीय दास्यातून भारताची मुक्तता करण्यास्तव आणि आमच्या मातृभूमीस स्वतंत्र करण्यास्तव आम्ही शस्त्र उपसून सर्व साधनांसह समरात प्राणांतापर्यंत लढत राहू. ह्या प्रतिज्ञेच्या सिद्ध्यर्थ त्या काळी जिथे जिथे प्रकटपणे संघटना करणे शक्य होते तिथे तिथे वरील संस्थांप्रमाणे गुप्त संघटना उभारणे भाग पडले. पण आता भारतीयांच्या पराक्रमाने आपण ती प्रतिज्ञा खरी करून दाखविली आहे. आज तरी सारे हिंदुस्थान ब्रिटिशांच्या परदास्यातून मुक्त झालेले आहे. ब्रिटिशांना आम्ही पराभूत करून समुद्रापार हुसकून देऊन सारा हिंदुस्थान स्वतंत्र केला आहे. कराचीला सुद्धा ब्रिटिश उरलेला नाही. तिकडे दुसरा कोणी घुसला आहे, पण त्याचे पाहून घेऊ. अभिनव भारताची मूळ प्रतिज्ञा भारतावरील ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याची होती. ती आज पूर्ण झालेली आहे. त्यावेळी सारा देश निशस्त्र केला गेल्यामुळे उघडपणे 10 रिव्हॉल्वरे सुद्धा एकत्र साठवून ठेवता येत नव्हती किंवा 10 स्वातंत्र्य सैनिकांच्या फुटकळ तुकडीचे सुद्धा उघड संचलन करता येत नव्हते. पण आता आमच्या स्वतंत्र हिंदुस्थानचे लक्षावधी पायदळ आणि प्रचंड भूसैन्य आम्ही प्रकटपणे उभारू शकत आहोत. आमच्यात तसे करण्याची इच्छा तेवढी हवी आहे. जर ती प्रबल इच्छा
तेवढी आपल्या राष्ट्रात वेळ गेली नाही, तोच उत्पन्न झाली, तर आपण आज ब्रिटिशांच्या हातून जिंकून घेतलेले हे भारतीय महाराज्य एका 5 वर्षांच्या आत अगदी अद्ययावत अशा अणुशस्त्रांनी सुद्धा शस्त्रसज्ज करू शकू, दुर्धर्ष करू शकू. ईर्ष्या, आत्मविश्वास आणि शक्ती निर्मिण्यासाठी आपण परदास्यात होतो तेव्हा इच्छा होती पण साधने नव्हती. आता सर्व साधनांनी आपले महाराज्य अजिंक्य करण्याचे स्वातंत्र्य आणि सुवर्णसंधी हाती आलेली असताही जर ते तसे तत्काल शस्त्रसज्ज करण्याची इच्छाच आपण धरली नाही, तर आपल्यासारखे हतभागी आपणच. ही वस्तुस्थिती ध्यानात येण्यासाठीच ब्रिटिशांवर आपण विजय मिळवलेला आहे आणि आपल्या भारताचे हे महाराज्य आपण आपल्या पराक्रमाने स्वतंत्र करून संपादलेले आहे. ही जाणीव उत्पन्न करण्यासाठीच कोनाकोपऱ्यातील काही प्रश्न सोडवावयाचे राहिले असले तरीही हे स्वातंत्र्य दिनाचे महोत्सव, हे सांगतेचे समारंभ आपण साजरे केलेच पाहिजेत. त्यातूनच उरलेली कार्ये आणि संभाव्य संकटे यांनाही तोंड देण्याची ईर्ष्या, आत्मविश्वास आणि शक्ती या येत्या तरुण पिढीत उत्पन्न होऊ शकतील. बहुधा कोणताही देश परदास्यातून सर्वंकष आणि सहसाच स्वतंत्र झालेला नसतो. प्रथम काही पुरेशा प्रमाणात त्याचा भाग परशत्रूच्या हातून त्यांनी परत जिंकून घेतला की तो त्याचे स्वातंत्र्याची घोषणा करून त्या मुक्त केलेल्या भागातच स्वराष्ट्राचा शक्य तितका प्रबळ पाया खोदून स्वतंत्र शासन केंद्र आणि सशस्त्र दलभार उभारून तो स्वतंत्र देश पुढे त्याचा उरलेला भाग हटत चाललेल्या परशत्रूच्या हातून मुक्त करण्यासाठी लढू शकतो. याविषयी अधिक विस्ताराने बोलण्यास वेळ नसल्यामुळे मी 1-2 ऐतिहासिक उदाहरणे सांगतो. युरोपीय लोकांच्या इतिहासात अगदी मोठे गाजलेले स्वातंत्र्य युद्ध म्हणजे अमेरिकेचे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे होय. परंतु त्याच्या शेवटी अमेरिकेने इंग्रजांचा पराभव करून जो त्यांच्याशी संधी केला, त्यावेळी काही इंग्लंडच्या हातून अमेरिकेतील सगळी संस्थाने स्वतंत्र होऊ शकली नव्हती. अवघी 10 संस्थानेच काय ती इंग्लंडच्या हातून स्वतंत्र झालेली होती. उरलेल्या अमेरिकन संस्थानातील काही तर ब्रिटनशी उघड उघड राजनिष्ठ राहून ब्रिटनच्या वतीने लढत होती. त्यांनी स्वतंत्र आणि संयुक्त राष्ट्र तत्काल प्रस्थापिले आणि आपले स्वातंत्र्य साऱ्या जगात उद्घोषित करण्यासाठी मोठा विजयोत्सव केला. त्यांच्या स्वतंत्र राष्ट्राला त्यांनी इतके संघटित प्रबल केले की त्यांच्या नुसत्या गुरुत्वाकर्षणाने वर्धिष्णू प्राबल्याने इतर संस्थाने त्यात एकामागून एक विलीन तरी झाली, नाहीतर विलीन केली गेली. आणि अशा प्रक्रियेनेच हे आजचे अर्धी अमेरिका व्यापणारे सर्व सामर्थ्य संपन्न अमेरिकन राष्ट्र प्रादुर्भूत होऊ शकले. तीच गोष्ट इटलीच्या स्वातंत्र्य युद्धाची झाली. इटली ही राज्य क्रांतिकारकांच्या एका फटक्यासरशी काही सर्वच्या सर्व स्वतंत्र झालेली नाही. न्यूनतः 3 मोठमोठ्या हप्त्यांनी ती स्वतंत्र आणि एक राष्ट्र बनू शकली. पण वेळेच्या अभावी तो सारा परकीय इतिहास सोडून देऊ. आपल्या महाराष्ट्राचीच नव्हे तर उभ्या हिंदू राष्ट्राचीच ज्या विजय घोषणेने आणि सांगता महोत्सवाने प्राणप्रतिष्ठा केली, त्या आमच्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक महोत्सवाचे तेवढे उदाहरण घेऊ. शिवाजीने ज्या दिवशी सप्त समुद्राचे पाणी आणवून औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि एका स्वतंत्र हिंदू राज्याच्या प्राणप्रतिष्ठेची उद्घोषणा द्वीपांतरात ऐकू जाईल अशा आपल्या विजयीष्णू तोफांच्या दुर्धर्ष गडगडाटाने गाजविली, त्या दिवशी वस्तुतः नर्मदा ते कृष्णेपर्यंतचा सारा महाराष्ट्र सुद्धा स्वतंत्र झालेला नव्हता. मग साऱ्या हिंदुस्थानाची गोष्टच बोलणे नको. तथापि जिथे एकही इंच भूमी स्वतंत्र नव्हती, तिथे एक स्वतंत्र राज्याचे राज्य स्थापिता येईल एवढा हिंदू प्रदेश मुसलमानांच्या 5 पादशहांची आपल्या पराक्रमाने
धुळधाण उडवून मराठ्यांनी मुक्त केला. हा एवढा विजय सुद्धा इतका ऐतिहासिक, सामरिक आणि राष्ट्रीय महत्वाचा होता की त्याच्या गौरवार्थ तो राज्याभिषेकाचा महोत्सव जर महाराजांनी साजरा केला नसता तर एक मोठी राजकीय चूक झाली असती. साऱ्या हिंदू जगाला दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा अशा न्यूनगंडाच्या रक्तक्षयाच्या बाधेने पछाडलेले होते. हिंदू हा मुसलमानी बादशहाचे हाताखाली हुजऱ्या होऊ शकेल, अब्दागिऱ्या होऊ शकेल, तोंडपूजा होऊ शकेल, सेनानी होऊ शकेल, जयसिंग मानसिंग वा फार तर शहाजी होऊ शकेल, पण हिंदू हा स्वतः स्वतंत्र बादशाह मात्र, शिवाजी मात्र त्रिकालीही होऊ शकणार नाही. अशी शतकानुशतके हिंदूंच्याच मनास ग्रासून सोडणारी जी दास्यप्रवण भावना एका धर्मभावने इतकीच खिळून गेलेली होती, ती त्या शिवरायांच्या राज्यारोहण समारंभाच्या तोफांच्या गडगडाटासारखी समूळ उच्चाटिली गेली. हिंदूंचा संपूर्णपणे स्वतंत्र असा छत्रपती हिंदू पदपादशहा म्हणून औरंगजेबाच्या छातीवर मिरवू लागलेला ज्या दिवशी हिंदू जगताने पाहिला, त्या शिवछत्रपतींच्या त्या राज्यारोहणाच्या समारंभाचे दिवशी मेलेला महाराष्ट्र सजीव होऊन उठला. सह्याद्रीतल्या दगडात सुद्धा चैतन्याची लाट उसळली. रामदासासारखा गोसावी सुद्धा बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संहार जाहला, मोडिली मांछडी छत्रे, हिंदुस्थान बळावला असे कृतकृत्यतेच्या आवेशाने उद्गारून उठला आणि उरल्या सुरल्या मुसलमानी पातशाहांच्या हृदयात त्या धडकीसरशी स्वतःच्या मृत्यूची घंटा घणघणू लागली. महाराष्ट्रात तरी शिवाजी महाराजांनी जो हा राज्याभिषेक समारंभ, हा विजय महोत्सव गाजविला, त्याची स्मृती होताच स्फुरण न पावणारा हिंदू सापडणे विरळाच. महाराष्ट्रातील अवघ्या 5-6 जिल्ह्यांएवढ्या प्रदेशाला परशत्रूच्या हातून स्वतंत्र करताच शिवाजी महाराजांनी असा स्वातंत्र्य संपादनाचा विजयोत्सव गाजविला, हे सामरिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्याही अत्यंत समयोचित आणि समर्थनीय होते असे जर आपण मानतो, तर आज केवळ तो महाराष्ट्रच नव्हे तर हा सारा महादेश, आपला हिंदुस्थान ब्रिटिश शत्रूच्या दास्यातून आपण मुक्त केला असता, त्याचा विजयोत्सव करणे आणि त्या व्रताची सांगता करणे शतपटीने समर्थनीय असलेच पाहिजे. सांगता समारंभ हा संकल्प समारंभही असतो. पुन्हा हे ध्यानात ठेवले पाहिजे की मिळवलेल्या अशा महान विजयाचे आणि व्रतपूर्तीचे जे असे उत्सव किंवा सांगता समारंभ म्हणजे पुढे जे मिळवायचे असतात, त्या राष्ट्रीय विजयाचे उरलेल्या राष्ट्रकार्याच्या पूर्ततेचे संकल्प समारंभही असतातच. या सर्व कारणांसाठीच कालच्या मे 10 ह्या क्रांती दिनाच्या दिवशी आपण जो स्वातंत्र्य उत्सव केला, सर्व दिवंगत क्रांतिकारकांना जी कृतकृत्यतेची आणि कृतज्ञतेची श्रद्धांजली वाहिली आणि तोच मुहूर्त साधून त्या स्वातंत्र्य संपादनाच्या कार्यार्थ ह्या शतकाच्या आरंभी स्थापन झालेल्या आणि ब्रिटिशांच्या हातून हिंदुस्थान मुक्त करीतो झुंजत असलेल्या अभिनव भारत ह्या जगतप्रसिद्ध क्रांतिकारक गुप्त संस्थेचा जो सांगता समारंभ करून त्या स्वरूपाने तिचे विसर्जन केले, ते तसे करणे हे राष्ट्र कर्तव्यदृष्ट्याही अत्यंत समुचित होते. अभिनव भारताप्रमाणे त्याच्या पाठीमागून बंगालमध्ये, पंजाबमध्ये, उत्तर प्रदेशाप्रभृती भारतीय विभागातून ज्या ज्या प्रख्यात क्रांतिकारक गुप्त संस्था ब्रिटिशांची हिंदुस्थानावरील राज्यसंस्था उलथून पाडून आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या कार्यासाठीच स्थापन झालेल्या होत्या, त्यांचीही आता अशीच सांगता आणि विसर्जन होणे प्राप्त कर्तव्यच आहे. कारण साऱ्या भारतातून ब्रिटिश राजसत्तेचे उच्चाटन झालेले आहे, हिंदुस्थानाचे स्वातंत्र्य संपादिलेले आहे आणि आता ह्यापुढे जे ह्या भारतीय महाराज्याच्या स्वातंत्र्य रक्षणाचे आणि संवर्धनाचे कार्य करावयाचे आहे, त्यासाठी आता त्या मागच्या गुप्त संस्थांच्या
त्या काळी अत्यंत आवश्यक असणाऱ्या छुप्या आणि फुटकळ शस्त्रांची, लपंडावी कार्यक्रमांची आणि भुयारी अस्तित्वाची अपरिहार्य अशी आवश्यकता उरलेली नाही. आता क्रांतिकालातील साधनांच्या ठायी त्याहून सहस्रपटीने सामर्थ्यशाली आणि अजेय अशी संरक्षक किंवा प्रहारक रणसाधने आणि सैन्य आपल्या राष्ट्रीय शस्त्रागारात आणि संचलन क्षेत्रात केवळ आपल्या आज्ञेची वाट पाहत प्रकटपणे उभी आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ह्या आपल्या महाराज्याच्या कारभाराची ही नवी कार्यप्रणाली माझ्या मताप्रमाणे कोणती असावी याचे काहीसे दिग्दर्शन मी साधले तर उद्याच्या व्याख्यानात करीन. पण आता हे नवी विटी नवे राज्य आहे. आपल्या इतिहासातील तो नवा गौरवमय अध्याय आरंभतच आहे. या महोत्सवापुरती इतकी घोषणा स्पष्टपणे करणे पर्याप्त आहे की अभिनव भारत ही सशस्त्र गुप्त संघटना आता त्या स्वरूपात संपूर्णपणे राज्य सत्तेच्या पंजातून आपला देश मुक्त झालेला आहे. आता आपल्या देशाच्या ह्या मिळवलेल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे मुख्य कार्य आपल्यापुढे आहे. ते कर्तव्य हाती घेण्यासाठी आता या नव्या परिस्थितीत उपयुक्त असे नवे मार्ग, नव्या कार्यपद्धती आणि नव्या संस्था प्रकटपणे उभारणे आणि ह्या मिळविलेल्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आता उगवत्या तरुण पिढीवर आहे. स्वदेश बांधवांच्या हाती सत्ता पडावी हीच धारणा. आणखी एका विधेयाचा म्हणजे पॉइंटचा या व्याख्यानात थोडा तरी उहापोह करणे हे मला अगदी आवश्यक वाटते. आजपर्यंत ब्रिटिशांशी झालेल्या आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी निशस्त्र मार्गाने प्रयत्न केला त्यांच्या त्या प्रयत्नांचा इतिहास किंवा सविस्तर वृत्तांत तरी बहुतेकांना माहिती आहे. कारण ते वृत्त उघडपणे प्रसिद्ध होऊ शकत होते. देशभक्त दादाभाईंच्या काळापासून तो काल परवांच्या देशभक्त सरोजिनीबाई नायडूंपर्यंत त्या निशस्त्र प्रतिकारकांची चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. तशी ती सविस्तरपणे आधीच उपलब्ध झालेली आहेत. तशी ती प्रसिद्ध होण्यास ब्रिटिश राजसत्तेने विरोध केलेला नव्हता. परंतु सशस्त्र क्रांतिकारकांविषयी माहिती मूलतः कार्यसिद्धीस्तव त्यांनीच गुप्त ठेवलेली असे. त्यातून शक्यतो त्यांच्या चळवळीचा आपुलकीने इतिहास लिहिणे हे ब्रिटिशांच्या राज्यात अगदी अशक्य होते. कारण ब्रिटिशांना सशस्त्र क्रांतिकारकांची नावे सुद्धा वृत्तपत्रातून आलेली खपत नसत. सशस्त्र क्रांतिकारकांना ब्रिटिश इतर पक्षांपेक्षा किती घाबरत असत. म्हणजेच सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ निशस्त्र पक्षांच्या चळवळीपेक्षा ब्रिटिशांच्या मर्मावरच कसा प्रहार करीत होती त्याची ब्रिटिश सत्तेने दिलेली ही एक पावतीच असे, एक स्वीकारोक्तीच असे. या दोन्ही तिन्ही कारणांमुळे सशस्त्र क्रांतिकारक चळवळींची काहीच माहिती सामान्य जनतेस तर काय पण वरच्या सुशिक्षित वर्गाला सुद्धा नसे आणि अद्यापही ती पूर्णपणे नाही. लोकांना जे काय साधारणतः माहिती आहे ते इतकेच की क्रांतिकारक पक्ष म्हणजे इंग्रजांच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांना अधूनमधून बॉम्ब गोळ्यांनी किंवा पिस्तुलांनी ठार मारणारा, क्वचित यंत्रतंत्र ब्रिटिशांची कोशागारे लुटणारा, भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अशा फुटकळ भयंकर कृत्यांपायी फुटकळपणे फाशी जाणारा किंवा काळ्या पाण्यावर धाडल्या जाणाऱ्या बाथेफिरू तरुणांच्या गटागटांची एक जाज्वल्य पण राजकीय योजना शून्य, असंगत, असंतत, धूमकेतूसारखी केव्हा तरी उपटणारी आणि लगेच अस्त होणारी परंपरा होती. सशस्त्र क्रांतिकारक पक्षाला अगदीच शिवराळ नावेच न देता त्यातल्या त्यात शिष्टपणे जे लेखक स्वदेशात किंवा परदेशातही क्वचित प्रसंगी उल्लेखित तेही त्या पक्षाला अनार्किस्ट किंवा टेररिस्ट असेच म्हणत. म्हणजे अराजक पक्ष किंवा भयंकर पक्ष अशा नावे संबोधित. परंतु यथार्थतः क्रांतिकारक पक्ष हा अराजकवादी दंतबीपेज तर केव्हाच नव्हता आणि भयंकरवाद, टेररिझम हे त्यांच्या शस्त्रागारातील अनेक अस्त्रांपैकी एक अस्त्र होते. त्या एका अस्त्राचीही इंग्लिश अधिकाऱ्यांना टिपून टिपून ठार मारून टाकण्याचा
त्यांच्या कोशागार, शस्त्रागार प्रभृती सत्ता केंद्रांवर चोरून मारून छापे घालण्याचा आणि अशा शक्य त्या सशस्त्र प्रहारांनी ब्रिटिशांच्या मनात पूर्वी जी अगदीच निर्भयता वाटत असे तिचा भंग करून त्यांच्या मनात धास्ती उत्पन्न करण्याचा, या भयंकर वादाचाही, टेररिझमचाही हिंदुस्थानच्या गेल्या शतकातील इतिहासावर जो प्रबळ आणि स्फोटक परिणाम घडत आला त्याचा उल्लेख मी गेल्या 2 व्याख्यानांमध्ये थोडा बहुत केला आहे. साधारणतः या भयंकर पक्षाची, टेररिस्ट पक्षाची एखादी स्फोटक उठावणी झाली की 10-5 इंग्लिश अधिकाऱ्यांचा बळी पडायचा. सारी जनता आणि ब्रिटिश राजसत्ता चमकून धसका खाऊन उठायची. कोणाचा तरी एक कट उघडकीस येऊन 10-20 देशवीरांना त्यापायी स्वतःच्या प्राणदंडाची भरपाई करावी लागायची. हे जसे ठाम ठरून गेल्यासारखेच होते, तसे ब्रिटिश राजसत्तेने खाल्लेल्या त्या क्षणिक धास्तीपायी तात्कालिक उपचार म्हणून हिंदुस्थानच्या पदरात एक कोणची तरी राज्य सुधारणेची योजना ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून टाकली जावयाचीच, हेही ठरलेलेच असे. मोर्ले मिंटो सुधारणांपासूनच्या अशा सुधारणांच्या हप्त्यांचा इतिहास तुम्ही चाळून पहा, म्हणजे हे सत्य तुम्हास आढळून येईल. ह्या सुधारणांमुळे मिळणारे अधिकार ब्रिटिश सत्ता नेमस्त पक्षांच्याच पदरात टाकी. पण त्याचे आम्हा क्रांतिकारकांना काहीच वैषम्य वाटत नसे. अधिकाधिक अधिकार राज्ययंत्रात आमच्या स्वदेश बांधवांच्याच हातात पडावेत ह्यास्तव आणखी पुढे झुंजत जाणे एवढेच आमचे जीवनकार्य, अशी आमची धारणा असे. अशा रीतीने क्रांतिकारकांच्या सशस्त्र कार्यक्रमातील भयंकरवाद म्हणजेच टेररिझम हे जरी एक अमोघ निपरिणामकारक अस्त्र असे, तथापि वर्षाकाठी 5-50 इंग्रज अधिकाऱ्यांना मारून किंवा यत्र तत्र लहान सहान सशस्त्र छापे शत्रूच्या राज्य केंद्रांवर घालून ब्रिटिशांसारखे बलाढ्य आणि झुंजार राष्ट्र तसल्या सशस्त्र प्रतिकारामुळे जरी अंशतः संत्रस्त झाले, तरी हिंदुस्थानावरील आपले साम्राज्य ते सोडून देण्यास सिद्ध होईल हे त्रिकालीही शक्य नाही, हे इतर कोणत्याही पक्षापेक्षा क्रांतिकारक म्हणजे बॉम्ब गोळेवाला ही जी एवढीच त्यांच्याविषयीची सामान्य लोकांमध्ये आणि काही अहिंसक म्हणवणाऱ्या डुड्ढाचार्यांच्या मत्सरी प्रचारात भ्रामक समजूत असते आणि जाणून बुजून पसरवली जाते, ती अंमलात खोटी आहे. प्रथमतः ती खोडून टाकली म्हणजे पुढचा खरा इतिहास लिहिता येईल. इंग्लंडचे सामरिक संकट ही आमची स्वातंत्र्य संधी. सशस्त्र क्रांतिकारकांच्या ह्या शतकाच्या आरंभीच स्थापन झालेल्या अभिनव भारत ह्या संस्थेच्या कार्यक्रमात तरी भयंकर वादाप्रमाणेच सैनिकीकरण आणि परराष्ट्रीय राजकारण ह्या 2 मुख्य साधनांचा समावेश केलेला असे, हे त्या काळच्या आमच्या अजून उपलब्ध असलेल्या वाङ्मयातून आणि त्या काळच्या गुप्त चळवळींवरून कोणासही कळून येईल. सैनिकीकरण म्हणजे इंग्रजांच्या हाताखालील हिंदुस्थानात असलेल्या हिंदी सैन्यात क्रांतीचा प्रचार करणे आणि शक्य तितक्या क्रांतिकारकांनी त्या सैन्यात भरती होणे होय. आमचे परराष्ट्रीय राजकारण म्हणजे इकडे ब्रिटिशांचे हाती असलेले हिंदी सैन्य पोखरून ठेवण्याचे कार्य करीत असताच, तिकडे विशेषतः युरोप आणि जपानमध्ये इंग्रजांच्या शत्रुस्थानी असलेल्या किंवा निदान इंग्रजांचे मित्र नसलेल्या राष्ट्रांमधून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यार्थ सशस्त्र क्रांती करणारा एक पक्ष प्रबळ होत आहे, ह्या नव्या वस्तुस्थितीचा प्रचार करून त्या कार्यामध्ये तेथील जनतेची आणि राज्याधिकारी वर्गाची सहानुभूती संपादण्याचा आटोकाट प्रयत्न करणे होय. केव्हा तरी इंग्रजांना पाण्यात पाहणाऱ्या ह्या परराष्ट्रांपैकी कोणाचे तरी युद्ध इंग्रजांशी छेडले जाण्याचे संकट इंग्रजांवर गुदरेलच. अर्थात इंग्लंडवरचे सामरिक संकट म्हणजेच हिंदुस्थानची स्वातंत्र्य संधी होय. हे आमचे युद्धनीतीचे सूत्र असल्याने अशा एखाद्या युद्धात ब्रिटनला गाठून त्याच्या त्या परराष्ट्रीय शत्रूकडून मिळेल ते रणसहाय्य घेऊन हिंदी सैन्यात आणि शक्यतो हिंदी जनतेत क्रांतीची उठावणी करावी आणि हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर
बाहेरून चाल करून यावे, ही आम्हा क्रांतिकारकांच्या सामरिक कार्यक्रमाची रूपरेषा होती. अशा प्रकारची पहिली उठावणी फसली तर संधी येताच दुसरी उठावणी करावी, यश येईतो असेच. वेळी पिढ्यानुपिढ्या झुंजत राहावे, ह्या सैनिक धोरणाचे सर्वसार माझ्या त्यावेळच्या ज्या एका सूत्रात गोवलेले होते, ते सूत्र आता बहुमुखी झालेले आहे की रेव्होल्युशनरी वॉर नोज नो ट्रस्ट सेव्ह व्हिक्टरी ऑर डेथ. क्रांतीचा सैनिकांत प्रचार. या रणनीतीच्या कागदी कार्यक्रमातील अनेक उपांगांची बजावणी आम्ही तत्काल कशी करीत चाललो, त्याचा ह्या व्याख्यानात मावेल इतकाच अत्यंत तुरळक उल्लेख काय तो इथे करता येईल. तो असा: मी इंग्लंडला जाऊन अभिनव भारताचे ठाण भर लंडनमध्ये मांडताच हिंदी सैनिकांमध्ये राज्यक्रांतीचा आणि ब्रिटिश द्वेषाचा प्रचार करण्यासाठी शतावधी लहान लहान हस्तक पत्रके गुप्तरीतीने छापून हिंदुस्थानातील सैनिक भरतीचे मुख्य केंद्र जे पंजाब, त्यातील सैनिक शिबिरात धाडण्यात आरंभ केला. प्रत्यक्ष सैनिक शिबिरात इंग्लिशांविरुद्ध उलटण्याची सिद्धता ठेवा, अशी स्पष्ट भाषेत लिहिलेली पत्रके पसरवणे अत्यंत दुष्कर. पण ज्या गावागावातून शीख, जाट, डोगरा प्रभृती सैनिकांची भरती होईल, त्या त्या गावातील त्यांच्या कुटुंबातून तशी पत्रके पोचविणे त्यापेक्षा सुकर होते. ह्यासाठी सैनिक शिबिरातील आणि अशा गावातील शक्य तितके पत्ते मिळवून आम्ही सैनिकांना उत्कट इच्छेने चेतविणारी ही शतवधी पत्रके महिन्याकाठी 2-3 अनियमित वेळा टपालाने धाडीत असू. मूळ पत्रके मी इंग्लिशमध्ये लिही, त्याचे हिंदीनी गुरुमुखी भाषांतर माझे क्रांतिकारकांमधील शीख स्नेही करीत. ही पत्रके मेण कागदावर म्हणजेच वॅक्स पेपरवर लिहून एका लाकडी प्रतिछापकावर आमच्या खोल्यांमधूनच रात्र रात्र जागून छापावीत. पत्ते लिहून गुप्तपणे टपालात टाकावीत. अभिनव भारतानेच अशी सैनिकीकरणाची सक्रिय उपांगे सर्वांआधी अकस्मात आचरणात आणण्यास आरंभ केल्यामुळे प्रथमतः महिनोगणती हिंदुस्थानातील इंग्लिश अधिकाऱ्यांचे तिकडे लक्षच गेले नाही. आमची ही शतावधी पत्रके बहुतेक पत्त्यांवरच इंग्लिशांच्याच टपालातून सैनिकांच्या किंवा त्या त्या गावच्या लोकांच्या हाती बिनबोभाट पडत. आम्हाला तरी हे मागवून कळले. प्रथम याचा शासनाकडून काहीच बोभाटा होईना हे पाहून आम्हाला सुद्धा शंका येई की आमची सारी पत्रके हिंदुस्थानच्या सिंधू घाटाला लागताच राज्याधिकारी गुपचूप समुद्रात फेकून देतात की काय. परंतु काही महिन्यानंतर आम्हाला आमच्या ह्या क्रांतिकारक पत्रकांची शासकीय पावतीच रीतसर मिळू लागली आणि मोठा आनंद वाटू लागला. ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यात ब्रिटिश राजनिष्ठेचा सतत प्रचार चालू राहावा म्हणून ब्रिटिश अधिकारी एक फौजी अखबार नावाचे एक शासकीय वृत्तपत्र छापून त्याच्याप्रती सर्व सैन्यात वाटून देत असत. ते हिंदी भाषेत पण रोमन लिपीत छापले जाई. आम्ही ते पत्र इंग्लंडमध्ये नियमाने वाचित असू. त्यात एक दिवस अकस्मात एक मोठमोठ्या अक्षरातील मथळ्याची बातमी वाचली की अनार्किस्ट लोक सैनिकांच्या पत्त्यावर राजद्रोही पत्रके धाडीत असतात असे उघडकीस आले आहे. अशी राजद्रोही पत्रके कोणाच्याही दृष्टीला पडताच त्याने ती तत्काळ अधिकाऱ्यांच्या हाती दिली पाहिजेत. अशी पत्रके हेतुपूर्वक वाचणे किंवा जवळ ठेवणे हा सैनिकी अपराध समजला जाईल. पुढे पुढे आम्ही गुप्तपणे धाडीत असलेल्या अशा पत्रकांच्या मथळ्यांची नावे सुद्धा फौजी अखबारांमधून झळकू लागली. इतकेच नव्हे तर त्या अत्यंत भयंकर राजद्रोही पत्रकातील कोटी क्रमावर अत्यंत कडक टीका करणारी स्फुटे सुद्धा त्या शासनीय वृत्तपत्रांमधून येऊ लागली. पुढे पुढे सरदार अजित सिंग प्रभृती तरुण लोकांच्या पंजाबातच जेव्हा क्रांतिकारक गट उत्पन्न होऊ लागले, तेव्हा आमच्या अशा पत्रकांची एखादी प्रत त्यांना मिळताच तेही तिकडे त्या एका प्रतीच्या शतावधी प्रती परस्पर गुप्तपणे छापून वाटू लागले. बंगाल, मद्रास आदी प्रांतातूनही क्रांती संस्थांनी तशा गुप्त पत्रकांची आणि प्रचाराची सैनिकातच नव्हे तर आरक्षक म्हणजेच पोलीस विभागातही धुमश्चक्री उडवून दिली. सैनिकीकरणाचा अर्थ. ह्या उपक्रमाचे मागोमाग इंग्लंडमध्ये माझा 1857चे स्वातंत्र्य समर म्हणजेच
वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स ऑफ 1857 हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. हिंदी सैनिकांमध्ये ब्रिटिश राज्य उलथून पाडणारे प्रचंड सैनिकी युद्ध कसे उभारावे ह्याचा तो प्रयोगसिद्ध आणि प्रस्फोटक इतिहासच होता. हिंदुस्थानात त्या ग्रंथाचा गुप्तपणे केवढा प्रचार झाला, पुढे अमेरिकेतील गदर पक्षाने त्याचे पंजाबी, हिंदी, उर्दू प्रभृती भाषांतून कसे भाषांतर करविले, त्यानंतर भगतसिंग मंडळाने त्याच्या 2 इंग्रजी गुप्त आवृत्त्या कशा छापल्या आणि तेथून थेट नेताजी सुभाषचंद्रांनी उभारलेल्या स्वातंत्र्य सैन्यापर्यंत त्या ग्रंथाने अखिल भारतीय क्रांतिकारक पक्षाला वैचारिक आत्मा देऊन सशस्त्र उठावणीचे प्रत्यक्ष मार्गदर्शन कसे केले, क्रांतिकारकांची गीता म्हणून सहस्रावधी क्रांतिकारकांनीच त्यास कसे गौरविले, ते वृत्त आता इतके सर्वश्रुत झालेले आहे की त्याचा इथे अधिक उहापोह करण्याचे कारणच नाही. ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यात हा सारा गुप्त प्रचार करताना आम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात जाऊ नका असे केव्हाही सांगितलेले नाही, तर उलट ब्रिटिशांच्या सैन्यात राहूनच हाती पडलेले सारे शस्त्रबळ सांभाळूनच नवनव्या हिंदी तरुणांची शक्य तितकी अधिकाधिक भरती ब्रिटिश सैन्यात करून संधी येईतो हिंदी सैनिकांनी परराष्ट्राशीही इंग्लंडची प्रत्यक्ष युद्धे जुंपली असता त्या युद्धातून जिवंत लढाया लढण्याचे शिक्षण घेत राहावे असेच ह्या प्रचारपत्रकातून आणि ग्रंथातून आग्रहाने सांगत असू. म्हणजे सशस्त्र क्रांतीची वेळ येताच शस्त्रास्त्रांनी सज्ज, युद्धे खेळण्यात मुरलेले असे हे ब्रिटिशांच्या हाताखालचे लक्षावधी सैनिकांचे हिंदी सैन्य 1857च्या प्रसंगी ब्रिटिशांवरच उलटले तसे स्वदेशाच्या स्वातंत्र्यार्थ पुन्हा अकस्मात उलटवून देता येईल. माझ्या सैनिकीकरणाचा अर्थ ह्या शतकाच्या अगदी आरंभापासून तो थेट ब्रिटिशांची राज्यसत्ता सन 1947 मध्ये उलथून पाडितो हाच होता. आणि ह्याच धोरणाने पुढे निघालेल्या साऱ्या क्रांतिकारक संस्था शेवटपर्यंत झटत आणि झुंजत राहिल्या. युरोपातील परराष्ट्रीय राजकारण हिंदी क्रांतिकारकांनीच काय ते लढविले. या सैनिकीकरणाच्या चळवळीप्रमाणेच मी इंग्लंडला जाताच अभिनव भारताच्या कार्यक्रमाप्रमाणे इंग्रजांच्या शत्रुस्थानी असलेल्या परराष्ट्रातून हिंदी राज्यक्रांतीचा प्रचार करण्याचे आणि त्यांच्याशी मित्रत्व जोडण्याचे प्रयत्न चालू केले. खरा इतिहास लिहिताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की हिंदी राज्यक्रांतीसाठी जर्मनी ते जपान प्रभृती परराष्ट्रातून दोन्ही महायुद्धात जे जे क्रांतिकारक सामरिक उठाव केले गेले ते सर्व भारतीय सशस्त्र क्रांतिकारक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नानेच काय ते होऊ शकले. हिंदुस्थानातील काँग्रेस, होमरूल लीग प्रभृती कोणत्याही निशस्त्रवादी प्रकट पक्षांच्या कार्यक्रमात सशस्त्र युद्ध किंवा ब्रिटिश विरोधी परराष्ट्रीय सामरिक राजकारण बसूच शकत नव्हते. इतकेच नव्हे तर मुख्यतः काँग्रेसने दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिशांची बाजू लोकसत्ताक म्हणून, न्याय्य म्हणून उघडपणे उचलून धरलेली होती. अभिनव भारताच्या वतीने प्रथमतःच सशस्त्र राज्यक्रांतीच्या दृष्टीने परराष्ट्रीय राजकारणाचा सूत्रपात केला गेला. आयर्लंड, इजिप्त इत्यादी ब्रिटिशांच्या हाती असलेल्या देशातील गुप्त क्रांतिकारक पक्षांना आणि युरोपमधील ब्रिटिश विरोधी जर्मन प्रभृती राष्ट्रांना उद्देशून आम्ही लहान लहान हस्तपत्रके गुप्तपणे छापून त्या देशात वाटण्याचा सपाटा चालविला. त्या गुप्त हस्तपत्रकांमध्ये मुख्यत्वे असे सांगण्यात येई की ब्रिटिशांच्या राज्यसत्तेस सशस्त्र क्रांतीने उलथून पाडून संपूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी हिंदुस्थानात क्रांतिकारक पक्ष बळावत चाललेला आहे. तो तुम्हा राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध जुळवू इच्छित आहे आणि ह्या कार्यामध्ये तुमची सहानुभूती आणि सहकार्य मिळेल असे अपेक्षित आहे. मी मुख्य घटनांनाच त्रोटकपणे उल्लेखित असल्यामुळे इतकेच सांगतो की अनेक प्रकारे असे यत्न करता करता कित्येक राष्ट्रांमधील विशेषतः
सोशालिस्ट म्हणजेच समाजसत्तावादी, डेमोक्रॅट्स आणि क्रांतिकारक पक्षातील युरेनियनाधिक प्रमुख लोकांमध्ये अभिनव भारताच्या पुढाऱ्यांची मानमान्यता वाढली. स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला राष्ट्रध्वज. शेवटी युरोपात आंतरराष्ट्रीय प्रजासत्ताक पक्षाचा जो एक महत्वाचा मेळावा प्रतिवर्षी भरत असे, त्या मेळाव्यात हिंदुस्थानातील क्रांतिकारक पक्षाचाही एक प्रतिनिधी बोलवावा असे त्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या पुढाऱ्यांचे मनात आले आणि कार्ल मार्क्सचा नातू आणि ह्युमॅनिटी या पॅरिसमधील फ्रेंच पत्राचे संपादक ह्यांनी त्यांचा परिचय असलेल्या अभिनव भारत सदस्यांमधील प्रसिद्ध पारशी महिला मॅडम कामाबाई यांना आमंत्रिले. सर्वांचे विचारे कामाबाईंनीच प्रतिनिधी म्हणून जावे असे ठरले. त्या युरोपीय स्वतंत्र राष्ट्राच्या संमेलनात युरोपातील त्या त्या राष्ट्राचा स्वतंत्र ध्वज लावलेला असे. पण त्या काळी हतभाग्य हिंदुस्थानला स्वतःचा राष्ट्रध्वज नव्हता. ब्रिटिशांचा युनियन जॅक हाच हिंदुस्थानाचा ध्वज म्हणून आमच्या भर काँग्रेसमध्येच मिरवला जाई, जय जयकारीला जाई. ह्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचा भावी ध्वज कसा असावा ह्याविषयी अभिनव भारतात होणाऱ्या चर्चेची जी एक कल्पना मॅडम कामाबाई आणि हेमचंद्र दास यांना आली होती, तिचेच स्वरूप निश्चित करून पॅरिस चित्रकला निपुण हेमचंद्र दास ह्यांनी तत्काल एक सुंदर ध्वज चित्रवून दिला. तो घेऊन कामाबाई त्या परिषदेला स्टटगार्ड म्हणजेच जर्मनी येथे गेल्या. त्यांच्या भाषणाची पाळी येताच ब्रिटिशांचे राज्य उलथून पाडून हिंदुस्थान स्वतंत्र करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या वतीने त्यांनी आपले उद्दीपक भाषण करता करताच मध्येच तो ध्वज काढून आवेशाने पुढे मागे फडकवीत त्या उद्गारल्या, बिहोल्ड, धिस इज द फ्लॅग ऑफ इंडिपेंडंट इंडिया. हा पहा आमचा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज. त्या सरशी अकस्मात चकित होऊन तेथील सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी उठून त्या ध्वजास मानवंदना दिली. स्वतंत्र भारताचा जगातील प्रबळ राष्ट्रांच्या मेळाव्यात प्रकटपणे उभारला गेलेला हा पहिलाच राष्ट्रध्वज होय. स्वतंत्र हिंदुस्थानचा तो पहिला ध्वज उद्भविताना आणि उभारताना अभिनव भारताने हे स्पष्ट केले होते की हा राष्ट्रध्वज तत्कालिक अस्थायी म्हणजेच प्रोव्हिजनल आहे. जेव्हा आमचा हिंदुस्थान पूर्णपणे स्वतंत्र होईल तेव्हा आमच्या स्वतंत्र राष्ट्राची नैर्बंधिक घटना समिती तिला रुचेल तो स्थायी राष्ट्रध्वज निर्मिल आणि त्यालाच आम्हीही स्थायी राष्ट्रध्वज मानू. ह्या संमेलनातील ह्या घटनेचे कौतुक युरोपातील आणि इतर देशातीलही राष्ट्रांच्या अनेक वृत्तपत्रांमधून मॅडम कामा आणि तो राष्ट्रध्वज ह्यांचे छायाचित्र देऊन करण्यात आले. ॲन इंडियन प्रिन्सेस अनफर्ल्स द कलर्स ऑफ इंडिपेंडंट इंडिया अशा आशयाचे मथळे रशियादिक राष्ट्रांमधील वृत्तपत्रांमध्ये प्रथमतःच आलेले बघून आम्हा क्रांतिकारकांची हृदये आनंदाने आणि अभिमानाने भरून आली. परंतु तितक्याच तीव्रतेने ब्रिटिश वृत्तपत्रांचा आणि राज्यकर्त्यांचा संतापही अनावर झाला. क्रांतिकारकांची ती कल्पना आणि कृत्य होतेच तसे धाडसाचे. कारण ब्रिटिश राजकारण्यांनी तोवर साऱ्या युरोपियन राष्ट्रांची अशी पक्की समज करून दिलेली होती की हिंदी पुढाऱ्यांना काही किरकोळ सुधारणा जरी हव्या असल्या तरी ते ब्रिटिश राज्याशी पूर्णपणे राजनिष्ठ आहेत आणि त्याला आधार म्हणून ते ब्रिटिश राजकारणी मंडळ आमच्या इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणवणाऱ्या राष्ट्रीय सभेनेच त्या त्या काळी ब्रिटिश सम्राटाच्या जय जयकारात संमत होणारे राजनिष्ठा प्रदर्शनाचे आघळपघळ ठराव जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करत. पण अभिनव भारताच्या परराष्ट्रात प्रकटपणे चाललेल्या या ब्रिटिश विद्रोही चळवळीमुळे ब्रिटिशांचे ते सारे ढोंग उघडकीस येऊ लागले. बॉम्बचा पहिला स्फोट. त्याचे मागोमाग अभिनव भारताचे जे बापट प्रभृती सदस्य रशियन क्रांतिकारकांशी संधान बांधून हस्तध्वंपासून कालध्वंपर्यंत म्हणजेच
हँडबॉम्बपासून टाईम बॉम्बपर्यंतची सर्व प्रकारच्या बॉम्बची विद्या पॅरिसमध्ये गुप्तपणे शिकत होते. त्यांच्यापैकी हेमचंद्रदास या बंगाली क्रांतिकारकाने बंगालमध्ये परतल्यानंतर बनवलेला बॉम्ब युगांतर गुप्त संस्थेचे खुदिराम बोस ह्यांनी किंग्सफोर्ड मॅजिस्ट्रेटवर म्हणून जो फेकला त्याचा भयंकर स्फोट होऊन त्यात 2 ब्रिटिश माणसांचा प्राण बळी पडला. हिंदुस्थानातील यशस्वीपणे उडालेला हा पहिला बॉम्ब अभिनव भारताच्या दीर्घ प्रयत्नाचेच फल होते. त्या बॉम्बच्या स्फोटासरशी हिंदुस्थानच्या जुन्या राजकारणाचाच स्फोट होऊन त्यातून सशस्त्र क्रांतीच्या रक्तरंजित युगाचा उदय झाला. त्याचे मागोमाग भर लंडनमध्ये धिंगराने कर्झन वायलीस ठार केल्यामुळे साऱ्या परकीय राष्ट्रांमधून उडालेली भारत विषयक खळबळ फ्रान्समध्ये पंडित श्यामजींचे इंडियन सोशॉलॉजिस्ट चट्टोपाध्यायांचे संपादकत्वाखाली मी चालवलेले तलवार आणि लाला हरदयाळजी यांच्या संपादकत्वाखाली मॅडम कामा यांचे वंदे मातरम ह्या अभिनव भारत सदस्यांच्या तिन्ही इंग्रजी वृत्तपत्रांनी भारतीय क्रांतिकारक विचारांचा आणि घटनांचा सर्व युरोपीय राष्ट्रांमधून चालवलेला धूमधडाक्याचा प्रचार. अनंत कान्हेरे यांनी नाशिकला जॅक्सनला मारले त्यावेळच्या द मार्टियर ऑफ नाशिक या तलवारमध्ये मी लिहिलेल्या एका लेखात हेलिगोलँडची जर्मनीने त्यावेळी चालवलेली सामरिक तटबंदी आणि त्यामुळे इंग्लंड आणि जर्मनी यांचे भावी युद्ध कसे जवळ येत आहे याचे वर्तवलेले अचूक आणि बुद्धिनिष्ठ भविष्य ह्यासारख्या लेखांचे जर्मनीतील पत्रांमधून सुद्धा घेतले जाणारे उतारे त्यायोगे जर्मन आरक्षक म्हणजेच पोलीस पुढाऱ्यांची आणि राजकीय वर्तुळातील प्रमुख राजकारण्यांची आम्ही अशा संभवनीय अँग्लो जर्मन युद्धात भारतीय क्रांतिकारक पक्षाकडून हिंदुस्थानात सशस्त्र सैनिक उठावणी कशी करता येईल याविषयीच्या चर्चेचा झालेला गुप्त सूत्रपात मला शेवटी लंडनला ब्रिटिशांनी केलेली अटक मला पकडून हिंदुस्थानात आणताना मार्सेलिसला मी समुद्रात उडी टाकून समुद्र पोहून फ्रान्सच्या भूमीवर अर्धा मैल गेला असताही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मला पकडून नेल्यामुळे फ्रेंच राष्ट्रात उद्भवलेला प्रक्षोभ त्यातून निर्माण झालेला युरोपातील सर्व राष्ट्रांच्या परस्पर संबंधांनाच आव्हान देणाऱ्या इंग्लंडचे फ्रेंच भूमीवर केलेल्या आक्रमणाच्या आरोपाचा आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि त्याचा निर्णय लावण्यासाठी हेगमधील जागतिक न्यायालयात युरोपातील राष्ट्रातून निवडलेल्या न्यायाधीशांपुढे चाललेल्या माझ्या मुक्ततेविषयीचा जगप्रसिद्ध खटला अमेरिकेत अभिनव भारताचे सदस्य हरदयाळ यांनी काढलेल्या गदर पक्षाची प्रचंड क्रांतिकारक उठावणी आणि तीत शतावधी शीख लोकांचा भरडा होऊन हिंदुस्थानातील शीख सैनिकांमध्ये त्यामुळे झालेली क्रांतिकारक जागृती त्यावेळी होऊ घातलेल्या ब्रिटिश जर्मन महायुद्धात ब्रिटिशांविरुद्ध हिंदुस्थानात सैनिक सशस्त्र उठावणी करण्यासाठी शस्त्रांनी आणि स्वयंसेवकांनी भरलेल्या आग्नावा अमेरिकेतून हिंदुस्थानात धाडण्याचे धाडसी प्रयत्न अशा अग्निनौकांपैकी कोमागाटामारू अग्निनौका कलकत्त्यास पोचताच ब्रिटिशांशी झालेली क्रांतिसैनिकांची उघड लढाई बंगाली क्रांतिकारकांनी बॉम्ब आणि रिव्हॉल्व्हरांनिशी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे बळी पाडण्याचा चालवलेला गुप्त छाप्यांचा धुमाकूळ रास बिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील हिंदी सैनिकांच्या शिबिरात क्रांतिकारकांनी गुप्तपणे प्रचार करून ब्रिटिशांविरुद्ध हिंदी सैनिकांची उघड उठावणी होण्याचा जवळजवळ यशस्वी होत आलेला विस्तृत कट इत्यादी घटना इतक्या त्वरेने आणि इतक्या व्यापक प्रमाणात चालल्या की लंडनला 1906 मध्ये मी पोचलो तेव्हा इंग्रजांच्या शत्रुस्थानी असलेल्या परराष्ट्रांशी हिंदुस्थानात स्वतंत्र क्रांती घडवून आणण्यासाठी संधी संबंध जुळवण्याचा आणि हिंदुस्थानातील हिंदी सैनिकांमध्ये सशस्त्र क्रांतीचा प्रचार करून 57 सारखा आणखी एक सामरिक उठाव करण्याचा जो कार्यक्रम केवळ कागदावरच मी आखीत असे आणि ज्याचा सक्रिय सूत्रपात
अभिनव भारताने सर्वांआधी इतक्या हिरिरीने चालू केला, त्याला इतक्या अल्पावधीत इतके विशाल आणि जाज्वल्य स्वरूप आलेले बघून मी जरी मध्यंतरीच पकडला जाऊन शत्रूच्या हाती बंदिवासात पडलो होतो, तरी माझे मलाच आश्चर्य आणि धन्यताही वाटू लागली. इंग्लंडचे पहिले महायुद्ध चालू होण्याच्या तोंडीच हरदयाळ, चट्टोपाध्याय, पंडित श्यामजी, आचार्य इत्यादी अभिनव भारताच्या पुढाऱ्यांचा आणि बंगाल, अमेरिका, जपान इत्यादी ठिकाणच्या भिन्न भिन्न क्रांतिकारक संस्थांचे पुढारी यांच्याशी जर्मनीच्या राज्याधिकाऱ्यांचा हिंदुस्थानात क्रांतियुद्ध चेतविण्यासाठी शस्त्रसहाय्य, धनसहाय्य आणि रणतज्ञ सहाय्य जर्मनीने द्यावे असा अनौपचारिक संधी झाला. जर्मनांना त्या महायुद्धाच्या पूर्वरंगात जे विजयामागून विजय मिळत गेले, त्या काळात जर्मनीमधील भारतीय क्रांतिकारकांची जर्मन सरकारशी अधिकृत संबंध ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. तीत चट्टोपाध्याय, हरदयाळ, पिल्ले, आचार्य हे अभिनव भारताचे पुढारी आणि बंगाल, अमेरिका प्रभृती ठिकाणच्या क्रांतिकारक संस्थांमधील स्वामी विवेकानंदांचे बंधू डॉक्टर भूपेंद्रनाथ आणि आणखी 2-4 पुढारी समाविष्ट होते. जर्मन अधिकाऱ्यांशी आणि प्रत्यक्ष सम्राट कैसरशी जी बोलणी होत होती, ती प्रमुखतः वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याद्वारेच होत. राजा महेंद्र प्रताप हे स्वित्झर्लंडमध्ये आल्यानंतर त्यांची भेट झाली, तीही वीरेंद्र प्रताप चट्टोपाध्याय यांनीच जुळवून आणली होती. भारताचे पहिले स्वतंत्र अस्थायी शासन, हिंदुस्थानच्या भावी स्वतंत्र शासनाच्या पूर्व प्रतिनिधित्वाचे सर्वाधिकार बजावणारी आणि जिला जर्मन, तुर्कस्थान प्रभृती जर्मन गटातील राष्ट्रांनी मान्यता दिली होती, अशी ही क्रांतिकारक समिती हीच स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले तत्कालिक अस्थायी शासन म्हणजेच प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया म्हणून संबोधिली गेली. तथापि येथे हे निक्षून सांगितले पाहिजे की पुष्कळ पुढे राजा महेंद्र प्रतापांनी अफगाणिस्तानकडे जे एक स्वतःच्याच अध्यक्षतेखाली स्वतंत्र हिंदुस्थानचे अस्थायी शासन म्हणजेच इंडिपेंडंट इंडिया प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट स्थापले, त्याचा आणि जर्मनीतील ह्या चट्टोपाध्याय प्रभृतींच्या क्रांतिकारक समितीच्या अस्थायी शासनाचा काही एक संबंध नव्हता. राजा महेंद्र प्रतापांची दिशाच वेगळी होती. अभिनव भारतीय चट्टोपाध्याय प्रभृतींच्या क्रांतिकार्यामध्ये मुरलेल्या या जर्मनीमधल्या समितीला ती दिशा मान्य नव्हती. ह्या समितीच्या हिंदुस्थानात क्रांतीचा उठाव करण्यासाठी केलेल्या योजनेसाठी जे लागेल ते धनसहाय्य आणि शस्त्रसहाय्य पुरवण्यात जर्मन सम्राट कैसरच्या आज्ञेने जर्मन सैनिक अधिकाऱ्यांनी शक्य ते सहाय्य दिले, यत्न केले, हे राजनैतिक कृतज्ञतापूर्वक आम्ही विसरता कामा नये. हिंदुस्थानात शस्त्रास्त्रे आणि क्रांतिकारक धाडण्यासाठी जर्मनांनी ब्रिटिशांच्या सर्वत्र पसरलेल्या प्रचंड रणनौकांच्या आणि पाणबुड्यांच्या जाळ्यातूनही वाट फोडून काही रणनौका बंगालच्या उपसागरापर्यंत घुसवल्या. त्यातील सर्वात गाजलेल्या जर्मन रणनौका म्हणजे एम्डेन. तिने अचानक छापा घालून मद्रासवर बॉम्ब मारा जेव्हा केला, तेव्हा हिंदुस्थानवर केवढी धास्ती बसली आणि पूर्वेतील ब्रिटिश नौदलाला केवढा हादरा बसला ते प्रसिद्धच आहे. या एम्डेनचा मुख्य ओघ अंदमानवर छापा घालून ते हस्तगत करून मला आणि इतर क्रांतिकारक राजबंद्यांना सोडवून ब्रह्मदेशावर चाल करावी आणि तेथे असलेल्या ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यात क्रांतिकारकांनी आधीच बंडाची सिद्धता केलेली होती, त्या सैन्यास मिळावे आणि तेथून हिंदुस्थानवर चढाई करावी असा होता. एम्डेनच्या या चाचेगिरीने साऱ्या बंगालच्या उपसागरात ब्रिटिश नौकांची ये-जा कशी बंद पडली, अंदमानादिक बेटांमधील ब्रिटिश लोकांसुद्धा साऱ्यांचा अन्नपुरवठा कसा बंद पडला, त्याची काही माहिती माझ्या जन्मठेप पुस्तकात दिलेली आहे. अमेरिकेतील गदर पक्षाने एक स्वतंत्र लढाऊ विमान धाडून अंदमानच्या बंदीगृहातून
मला अचानक उचलून नेण्याचाही कट केला होता. परंतु 1-2 महिन्यातच एम्बडेनला घेरून ब्रिटिश रणनौकांनी पकडल्यामुळे ते सर्वच प्रकरण समाप्त झाले. सरदार अजित सिंग, मानवेंद्र राय, राजा महेंद्र प्रताप, रास बिहारी बोस, तारकनाथ दास असे अनेक क्रांतिकारक ज्यांस जशी जमली तशी त्या त्या राष्ट्रांमधून क्रांतिकारक उठावडीची सज्जता करीत होते. निरनिराळ्या रणक्षेत्रांमधून जर्मन सैन्याच्या तुकड्यांमधून मिसळून अनेक हिंदी क्रांतिकारक इंग्रजी सैन्याशी प्रत्यक्ष लढाईत लढत होते. खान खोजे, अंबाप्रसाद सुफी प्रभृती क्रांतिवीरांनी तर इराणपर्यंत जाऊन तेथील धुमाकुळीत ब्रिटिशांशी उडालेल्या रणांगणातील चकमकीत सशस्त्र झुंज देण्यास सोडले नाही. इकडे हाँगकाँग, सिंगापूरनी ब्रह्मदेश यात असलेल्या ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यातून क्रांतिकारकांच्या सक्रिय उत्तेजनाने लहान मोठी बंडेच झाली. ब्रह्मदेशापासून इराणपर्यंत क्रांतिकारकांच्या इंग्रजांशी झालेल्या ह्या अनेक सशस्त्र चकमकीत शेकडो इंग्रजांचे जसे बळी पडले, तसेच शतावधी क्रांतिकारकांचेही रणात बळी पडले. अनेकांना फाशी झाल्या, जन्मठेप काळेपाणी झाले. जर्मनीने घातलेली हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची अट. सशस्त्र क्रांतिकारकांच्या ह्या परराष्ट्रीय आंदोलनाच्या प्रभावानेच जर्मन विजयाची लाट अगदी ओसरून जाण्याचे आधी जर्मन सम्राट कैसर याने प्रेसिडेंट विल्सनला ते महायुद्ध थांबवण्यासाठी जर्मनीच्या वतीने संधीच्या ज्या 14 अटी सुचवल्या, त्यात जर्मनीची मागणी म्हणून ही एक अट होती की ब्रिटिशांनी हिंदुस्थानचे पूर्ण राजकीय स्वातंत्र्य मान्य करावे. हिंदी राजकारणाला अगदी शून्यांशापासून जागतिक राजकारणात इतके वरचे स्थान पटकावून घेण्याचे हे कार्य केवळ हिंदुस्थानातील सशस्त्र क्रांतिकारकांचा त्याग, धाडस, दूरदृष्टी आणि निर्भय कार्यक्रम ह्यांच्या बळानेच साधता आले होते. हिंदुस्थानातील कोणत्याही निःशस्त्र पक्षांपैकी एकानेही त्या सशस्त्र क्रांतिकारक योजनांशी नावाचा सुद्धा संबंध ठेवलेला नव्हता. काँग्रेस तर सशस्त्र क्रांतिकारकांच्या ह्या परराष्ट्रातील आणि स्वराष्ट्रातील लढाऊ कार्यक्रमाला राजद्रोह, सेडिशन, ट्रिझन म्हणून ब्रिटिश लोकांच्या पेक्षाही मोठमोठ्याने निषेधित राहिली होती आणि क्रांतिकारक अयशस्वी व्हावेत म्हणून प्रार्थना करीत होती. तथापि त्यांच्यातील काही जहाल नेते महायुद्धात विजय मिळाल्यानंतर हिंदुस्थानला होमरूलचे अधिकार मिळावेत म्हणून मागण्याही करीत होते. क्रांतिकारकांचा दुर्दम्य आशावाद. शेवटी त्या जर्मनीशी झालेल्या पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराजय झाला. तथापि हिंदी क्रांतिकारक पक्षाची तीव्र निराशा झाली नाही, त्यांचा धीर खचला नाही. कारण त्या महायुद्धात जर्मनीचा लढाऊ हात हिंदुस्थानपर्यंत प्रत्यक्षपणे पोचण्याची शक्यता नव्हती हे क्रांतिकारक पुढारी जाणूनच होते. भूमिमार्गाने तुर्कस्थान ते अफगाणिस्तानपर्यंत जर्मन शस्त्रसामग्री आणि रणतज्ञ पोचून हिंदुस्थानातील क्रांतिकारकांच्या सशस्त्र उठावणीस यशस्वी सहाय्य देतील हे जवळजवळ अशक्यच होते आणि समुद्रमार्गे तर ते केवळ असंभवनीय होते. कारण ब्रिटन आणि अमेरिका ह्यांच्या नौदलांचे अटलांटिक ते बंगालच्या उपसागरापर्यंत अप्रतिहत स्वामित्व होते आणि हिंदुस्थानला अगदी जवळ असलेले आशियातील एकुलते एक बलाढ्य जे जपान, ते त्या महायुद्धात इंग्रजांचेच बाजूला मिळालेले होते. ही परिस्थिती आधीपासूनच क्रांतिकारकांनी हेरलेली असल्याने त्या सन 1914 ते 18च्या महायुद्धात इंग्रजांच्या शत्रूशी एकजूट करून जितका उपद्रव इंग्रजांना देता आला तितका देऊन हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक राजकारणातही ब्रिटनला पदोपदी नडेल इतके त्याचे जागतिक महत्त्व आणि त्याचा ब्रिटिशांना वाटणारा दरारा उत्पन्न करून आणि ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यामध्ये प्रत्यक्ष बंडे करून सहस्रावधी सैनिकांनी उठावे इतकी हिंदी स्वातंत्र्याची आच आणि ब्रिटिशांचा विद्रोह फैलावून
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गावरील जो परिणामकारक आणि शेवटच्या यशास हटकून पोचणारा टप्पा हिंदी क्रांतिकारक पक्षास गाठता आला, त्यामुळे त्यांचा उत्साह उलट दुणावून पुढच्या अशाच कोणत्या तरी महायुद्धात ब्रिटिश सत्ता पेचात आली तर आपण तिला खिळखिळी करून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मिळवू शकू, अशी त्या हिंदी क्रांतिकारक पक्षाला दुर्दम्य आशा वाटू लागली. इतिहास रक्षणाचे श्रेय शत्रू पक्षाला. आपणांपैकी कोणास किंवा एखाद्या प्रामाणिक इतिहासकारास त्या पहिल्या जर्मन ब्रिटिश महायुद्धातील सशस्त्र क्रांतिकारकांच्या गुप्त ज्वालाग्रही आणि जागतिक खटाटोपांचा वृत्तांत जर मी वर केलेल्या नुसत्या त्रोटक रूपरेषेपेक्षा अधिक विस्ताराने वाचावयाचा असेल तर त्यांनी हिंदी क्रांतिकारकांच्या शत्रुस्थानी असलेल्या ब्रिटिश सत्तेनेच प्रसिद्ध केलेला रोलॅट कमिशनचा रिपोर्ट हा ग्रंथ तरी अवश्य वाचावा. सशस्त्र क्रांतिकारकांविषयी उल्लेख करण्यासही आमचे बहुतेक स्वदेशी ग्रंथकार थरकापत होते आणि स्वतःस अहिंसक पक्षीय समजत असत आणि हुतात्म्यांचे नामोल्लेखही करणे पाप समजत असत नि अद्यापही समजतात. त्यामुळे क्रांतिकारक आंदोलनाचा काहीतरी साधार इतिहास जो आज जिवंत राहू शकला आहे तो तितका तरी जिवंत ठेवण्याचे श्रेय रोलॅक्ट रिपोर्टासारखी राज्यीय प्रतिवृत्ते ज्या ब्रिटिश प्रसिद्धी विभागाने छापली त्या आमच्या परकीय शत्रू पक्षालाच दिले पाहिजे. पहिले महायुद्ध सन 1918 मध्ये संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची संधी येईतो सशस्त्र क्रांतिकारक पक्ष स्वस्थ बसलेला नव्हता. पहिल्या प्रगतीने उत्साहित होऊन त्याच दिशेने त्यांनी अधिक व्यापक प्रमाणावर चळवळी सतत चालविल्या. तिकडे जपान, चीन, अमेरिका, मेक्सिकोपासून ते युरोपातील स्वित्झर्लंड, जर्मनी, स्वीडन ते इराण, अफगाणिस्तानपर्यंतच्या सर्व परराष्ट्रीय राजधान्यांमधून ते विखुरलेले क्रांतिकारकांचे गट ब्रिटिश विद्रोह फैलावित राहिले. त्यांचा तो जागतिक उपद्रव हाणून पाडण्यासाठी ब्रिटिशांनाही सारखा संत्रास सोसावा लागला. इकडे प्रत्यक्ष हिंदुस्थानात तर त्या क्रांतिकारकांच्या गुप्त संस्थांनी ब्रिटिश सत्तेचा सशस्त्र प्रतिकार करण्यासाठी आणि सैन्यात ब्रिटिश विद्रोह फैलावण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांना वेचून वेचून ठार मारण्याचा, त्यांची कोशागारे लुटण्याचा आणि काही प्रसंगी तर ब्रिटिशांच्या शस्त्रागारांवरच धाड घालून शस्त्रास्त्रेही लुटून नेण्याचा नुसता धुमाकूळ उडवून दिला. त्याचे सविस्तर वृत्त सांगण्याचा काही हा प्रसंग नाही आणि ह्या व्याख्यानात आता वेळही उरला नाही. तथापि त्याची रूपरेखा तरी ध्यानात येण्यासाठी भगतसिंग राजगुरूंची प्रकरणे, काकोरीच्या सन्याल बिस्मिल प्रभृती हुतात्म्यांचे पराक्रम, आनंदसिंग सूर्यसेन प्रभृतींनी लुटलेले चित्तागांगचे ब्रिटिश शस्त्रागार, ठिकठिकाणच्या ब्रिटिश गव्हर्नरांवर क्रांतिकारक वीरांनी केलेले गोळीबार इत्यादी व्यक्तींचा आणि कटांचा नुसता नामोल्लेख सुद्धा त्या पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात क्रांतिकारकांनी हिंदुस्थानात जो सशस्त्र रक्तपाती धुमाकूळ घातला त्यांची कल्पना आपल्या डोळ्यासमोर उभी करण्यास पुरेसा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीची दुसरी संधी. शेवटी ज्या कोणाच्या तरी ब्रिटिश सत्तेच्या जीवावरच उठणाऱ्या दुसऱ्या एखाद्या महायुद्धाच्या सुवर्णसंधीकडे हिंदी क्रांतिकारक टक लावून बसले होते, ती संधी एकदाची आली. सन 1939 मध्ये ब्रिटन विरुद्ध जर्मनीचे दुसरे जागतिक महायुद्ध भडकले. हिंदुस्थानातील आणि हिंदुस्थानाबाहेरील साऱ्या हिंदी सशस्त्र क्रांतिकारक पक्षांनी ही पुन्हा आलेली महासंधी साधण्यासाठी लगोलग कंबर कसली. पहिल्या महायुद्धातील जी रणयोजना आखलेली होती आणि जे सामरिक अनुभव आलेले होते त्यांपासून स्फूर्ती घेऊन आणि नवीन परिस्थितीस जुळणारे अवश्य ते पालट करून तोच डाव क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध पुन्हा टाकला. हिंदुस्थान बाहेर उरलेले आणि आता अनुभवाने आणि वयानेही वृद्ध झालेले परराष्ट्रातील हिंदी क्रांतिकारक जर्मनीची रणदेवताच बनलेल्या हिटलरच्या पक्षास उघडपणे मिळाले आणि आपापल्या ठिकाणी
ब्रिटिश विद्रोही उठावण्या करू लागले. क्रांतिकार्यात मुरलेल्या सरदार अजित सिंगासारख्या पुढाऱ्यांनी ब्रिटनशी युद्ध पुकारलेल्या इटलीमध्ये उतरून आणि इटलीचा प्रख्यात सर्वेसर्वा जो मुसोलिनी त्याच्याशी त्याने हिंदी स्वातंत्र्यासाठी सर्व प्रकारचे आणि शक्य ते रणसहाय्य द्यावे अशी बोलणी चालविली आणि मुसोलिनीनेही ती मान्य करून हिंदी सैन्यातील सहस्रावधी हिंदी सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवून दिले. जर्मनीत हिटलरनेही तीच व्यवस्था केली. या क्रांतिकारक पुढाऱ्यांच्या हाती सोपवून दिलेल्या जर्मनी, इटली प्रभृती ठिकाणच्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे मनात ब्रिटिश विद्रोह आणि स्वदेश स्वातंत्र्य प्रेम चेतवून त्यांचे एक कसलेले भारतीय मुक्ती सैन्य उभारण्याचे आणि हिंदुस्थानवर चढून येण्याचे क्रांतिकारक युद्धकारण परराष्ट्रात पुन्हा नेटाने चालू झाले. तथापि ही भारतीय क्रांती सैन्याची चढाई जर्मनी, इटलीसारख्या त्या दुसऱ्या महायुद्धात विजयामागून विजय मिळवित आलेल्या आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या प्रबळ राष्ट्रांचे सशस्त्र सहाय्य मिळत असताही भूमिमार्गाने हिंदुस्थानवर होणे हे पहिल्या महायुद्धात जसे दुर्घट होते तसेच या दुसऱ्या महायुद्धातही दुर्घटच होते. रास बिहारी बोस. परंतु या दुसऱ्या महायुद्धात भारताच्या सुदैवाने पहिल्या महायुद्धात न घडलेली अशी एक अत्यंत अनुकूल युद्ध घटना घडून आलेली होती. तीही की ज्या प्रबळ राष्ट्राचा हात हिंदुस्थानच्या सीमेला सहजी पोचत होता तो आशियातील जपानही जर्मनी आणि इटलीप्रमाणेच ब्रिटिश अमेरिकेशी युद्ध छेडील असा उत्कट संभव दिसू लागला. त्यातही ह्या संभावनीय संधीचा पुरेपूर लाभ घेऊ शकणारा त्या दिशेने ज्याने जपानात अनेक वर्षे निर्वासिताचे जीवन कंठित असता क्रांती प्रयत्न अखंडपणे चालविले होते आणि ज्याने जपानमध्ये वरिष्ठ राजकारणात आणि सेनाधिकाऱ्यांतही संधान जुळवून ठेवले होते असा एक हिंदू क्रांतीवीर जपानातच विद्यमान होता. त्याचे नाव होते रास बिहारी बोस. रास बिहारी बोसांची आणि माझी उभ्या जन्मात प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. आता तर ते दिवंगतही झालेले आहेत. मी सन 1899 मध्ये क्रांतिकार्यात पडल्यानंतर कित्येक वर्षांनी रास बिहारी बाबू क्रांती पक्षात शिरले होते. अभिनव भारताच्या इंग्लंडमध्ये घडलेल्या अनेक धाडसी क्रांतिकारक रणकृत्यांची सर्वत्र खळबळ उडवून देणारी वृत्ते त्यांच्याही मनोवृत्तींना पेटवीत राहिलेली होती. त्यामुळे पुढे ज्यावेळी त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार चालू केला त्यावेळी ते मला त्यांचे एक स्फूर्तीस्थान मानित असल्याचे स्पष्टपणे लिहित असत. आता तर त्यांच्या मोठमोठ्या क्रांतिकार्याची माहिती सर्वश्रुतच झालेली आहे. प्रत्यक्ष रौलॅट रिपोर्टमध्ये सुद्धा ब्रिटिश शासनाने ती ग्रंथिली आहे. माझी अंदमानातून आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सन 1937 मध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी प्रथम मला उद्देशून एक अनावृत्त पत्र वृत्तपत्रात प्रसिद्धवले. नंतर ते मलाही व्यक्तिशः पत्रे टाकू लागले. माझ्या सैनिकीकरणादी सशस्त्र क्रांतीच्या कार्यक्रमाशी आणि धोरणाशी ते पूर्णपणे सहमत होते. ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यामध्ये ब्रिटिश विद्रोही भावना चेतवून सैनिक क्रांतिकारक उठावणी करण्यासाठी त्यांनी पहिल्या महायुद्धाच्याच आगेमागे पंजाब प्रांतात केलेले प्रयत्न इत्यादी त्यांच्या क्रांतिकार्यांना मी कालच्यानी आजच्या व्याख्यानात आधीच निर्देशले आहेच. पुढे मी हिंदू महासभेचा अध्यक्ष झाल्यानंतर बंगाल पंजाबपर्यंत ठिकठिकाणी असलेले अनेक पुरातन क्रांतिकारक सुद्धा जसे हिंदू महासभेत आले त्याचप्रमाणे रास बिहारी बाबूंनी जपानमध्ये हिंदू महासभा स्थापिली आणि स्वतःच तिचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी माझ्या काही भाषणांना आणि संक्षिप्त चरित्रालाही जपानी पत्रांमधून प्रसिद्धी दिली होती. हिंदू महासभेच्या विषयी ते अधूनमधून जी पत्रे मला धाडीत त्यातून त्या हिंदू संघटन विषयाच्या पडद्या आडून जपानमध्ये ते करीत असलेल्या क्रांतिकारक चळवळींचेही वृत्त सांकेतिकपणे कळवत असत. युरोपात जेव्हा हे दुसरे ब्रिटिश जर्मन महायुद्ध चालू झाले
तेव्हापासून माझ्यावर आणि त्यांच्यावरही ब्रिटिश हेरांची वक्रदृष्टी अधिकच कडकपणे वळल्यामुळे त्यांची कधीमधी येणारे वरील पत्रेही टपालाने येण्याचे बंद झाले. परंतु एकदा दोनदा रासबिहारी बाबूंनी कोणच्या मार्गाने काय की पण दोघा बौद्ध भिक्षूंच्या हाती मला 2 पत्रे धाडली. हे बौद्ध भिक्षू मुंबईतच असणाऱ्या एका लहानशा बुद्ध विहारात उतरलो आहो असे म्हणाले. त्यापैकी पहिल्या पत्रात या दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली नि जपानशी संधी करून मागील युद्धाप्रमाणेच त्यांच्या द्रव्यांच्या, शस्त्रास्त्रांच्या आणि सेनानींच्या सहाय्याने भारतीय क्रांतिसैन्य उभारले जात आहे, तिकडेही सज्जता असावी असे सुचवलेले होते. मी लेखी काहीच उत्तर न देता तोंडी विचारले होते की ब्रिटिशांविरुद्ध स्वतः जपान युद्ध पुकारणार आहे हे नक्की आहे का? जर्मन विजयाची लाट प्रबळपणे चढती आहे, तोवरच जपान उठेल तर लाभ. रासबिहारींच्या दुसऱ्या पत्रात स्पष्टपणे उत्तर आले की चालू वर्षीच्या म्हणजेच सन 1940च्या आत बाहेर जपान ब्रिटिशांविरुद्ध युद्ध घोषणा करणार हे निश्चित दिसते. रासबिहारींचे हे दुसरे पत्र सन 1940च्या एप्रिल महिन्यात आगेमागे मला मिळाले होते. परंतु त्यानंतर ते बौद्ध भिक्षू पुन्हा काही माझ्याकडे आले नाहीत. ते आपणहून नाहीसे झाले किंवा त्यांना ब्रिटिश शासनाने हेरगिरीच्या संशयाखाली पकडून नेले ते मला काहीच माहिती नाही. ह्या दुसऱ्या महायुद्धाची संधी साधून ब्रिटिशांविरुद्ध क्रांतियुद्ध पेटवण्यासाठी मी प्रकटपणे सैनिकीकरणाची चळवळ देशव्यापी प्रमाणावर तत्काल हाती घेतली. ह्या कामी हिंदू महासभेत शिरलेल्या अनेक पूर्वीच्या क्रांतिकारक पुढाऱ्यांचा आणि डॉक्टर मुंजे प्रभृती हिंदू सभेच्या दूरदर्शी आणि राजकारणपटू पुढाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होताच. तेव्हा हिंदू महासभेच्या अखिल भारतीय संघटनेनेच ही सैनिकीकरणाची प्रकट चळवळ हाती घ्यावी असे ठरले. दोघेही गट साम्राज्यवादी आहेत. सन 1939 मध्ये महायुद्ध आरंभ होताच काँग्रेस पुढाऱ्यांनी ब्रिटन, फ्रान्स प्रभृतींचा पक्ष हा लोकसत्ताक असल्याने आणि त्यांची घोषणा टू सेव्ह डेमोक्रेसी इन द वर्ल्ड ही असल्याने ब्रिटिशांच्या पक्षास उचलून धरल्याचे ठरवले आणि हिटलर, मुसोलिनी प्रभृती ब्रिटिशांच्या शत्रुपक्षास दुसऱ्यांची राष्ट्रे जिंकण्याची राक्षसी महत्वाकांक्षा धरणारा आक्रमक नि आततायी पक्ष ठरविले. परंतु हिंदू महासभेने मात्र माझ्या धोरणास उचलून धरून असा कचकचित ठराव दुसरे महायुद्ध चालू होताच केला की ब्रिटन प्रभृती राष्ट्रांची जूट जे म्हणत आहे की जगातील लोकसत्तेच्या आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणार्थच काय ते आम्ही महायुद्धात उतरलो आहोत आणि हिटलर, मुसोलिनी प्रभृती ब्रिटनच्या शत्रूंची महायुद्धातील फळी मात्र स्वतःचे साम्राज्य जगावर लादणाऱ्या आक्रमकांची आणि आततायांची आहे. त्या ब्रिटनच्या घोषणेवर आमचा लवलेश विश्वास नाही. ह्या महायुद्धात पडलेली ब्रिटन पक्षीय आणि जर्मन पक्षीय सर्व राष्ट्रे आपापल्या स्वार्थासाठी लढत असून दोघेही सारखेच साम्राज्यवादी आहेत. ब्रिटन, फ्रान्स प्रभृती ज्या राष्ट्रांची साम्राज्ये आज विस्तारलेली आहेत ती त्यांची साम्राज्य नष्ट होऊ नयेत म्हणून लढत आहेत आणि जर्मन, इटली प्रभृती ज्या राष्ट्रांची तशी साम्राज्ये आज नाहीत ते तशी साम्राज्ये संपादण्यासाठी लढत आहेत. अशावेळी कोणाचा पक्ष घ्यावा हा तत्वाचा प्रश्न नाही. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने ज्या परिस्थितीत जे धोरण शक्य असेल ते अवलंबिणे हेच इष्ट होय. ह्या स्वतंत्र दृष्टीने आजच्या हिंदुस्थानच्या अंतर्गत परिस्थितीत हिंदुस्थानच्या रक्षणासाठी आणि भविष्यकाळीही हिंदुस्थानच्या स्वराज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आणि व्यवहार्य साधन ठरणारे आहे ते सैनिकीकरणाची चळवळ हेच होय. यास्तव ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यात शक्य तितक्या हिंदूंनी भरती व्हावे, प्रत्यक्ष युरोपीय युद्धक्षेत्रात लढण्याचे शिक्षण घ्यावे आणि हिंदुस्थानच्या रक्षणासाठी शस्त्रसज्ज व्हावे. या कामी
आणि एवढ्यापुरते ब्रिटिश सत्तेशी हिंदुस्थानातल्या हिंदुस्थानात सहकार्य करण्यास हिंदू महासभा सिद्ध आहे, अशा आशयाचा ठराव त्या परिस्थितीत हिंदू महासभेसारख्या अखिल भारतीय प्रकट संस्थेला जितक्या नैर्बंधिक म्हणजेच लिगल मर्यादेत करणे भागच होते, तितकी मर्यादा सांभाळून योजलेल्या शब्दात हिंदू महासभेने केला. कित्येक शतकांनंतर ब्रिटनच्या भूमीवर झालेला शत्रूचा मारा इंग्लंडच्या ह्या दुसऱ्या महायुद्धात पहिल्या महायुद्धापेक्षाही महत्तर संकट कोसळलेले होते. ज्या समुद्राच्या परिघामुळे नेपोलियन सारख्याला प्रत्यक्ष इंग्लंडवर मारा करता आला नाही, तो इंग्लंड भोवतालचा समुद्राचा खंदक निरुपयोगी ठरून आपल्या नव्या आणि प्रचंड विमानांच्या तांड्याने नव्या आणि भयंकरतम अस्त्रांचा मारा प्रत्यक्ष लंडन नगरावरही करून हिटलरने ब्रिटिश जनतेला सळो का पळो करून सोडले. कित्येक शतके ब्रिटनच्या भूमीवर परशत्रूच्या शस्त्रांचा मारा होऊन घराघरांच्या दाराशी रणक्षेत्रे आलेले, स्वकीयांच्या रक्ताचे पाट वाहिलेले, नगरेच्या नगरे शत्रूच्या अस्त्रांच्या प्रचंड स्फोटाने अग्नीत गुरफडून गेलेली आणि भूकंपाप्रमाणे धक्के बसून कोलबडून गेलेली अशी स्वदेशाचीच दुरावस्था ब्रिटिश जनतेने पाहिलेली नव्हती. हिटलरच्या वैमानिक माऱ्यामुळे ती दुर्दशा ब्रिटिशांच्या बायका मुलांना सुद्धा त्या काळी प्रत्यक्ष आणि प्रथमच अनुभवावी लागली. युरोपातील ह्या भयंकर संकटापासून स्वतःच्या देशाचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटनला जगभर विखुरलेले आपले जे जातिवंत ब्रिटिश सैन्य ते शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात युरोपामध्येच आणावे लागले आणि साम्राज्याच्या आणि महायुद्धाच्या इतर रणक्षेत्रांमध्ये शत्रुपक्षीय जर्मन गटाशी लढण्यासाठी शक्य तितक्या हिंदी सैन्याला इराण, आफ्रिका ते युरोपपर्यंतच्या रणभूमीवर आणणे भाग पडले. त्यामुळे हिंदुस्थानातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हिंदी लोकांना भूदल, नौदल आणि विमान दलातील सैन्यात भरती करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले. त्याचवेळी हिंदू महासभेने सैनिकीकरणाचा मी आत्ताच सांगितलेला ठराव केल्याने आणि हिंदू लोकांनी सैन्यात शिरावे यासाठी भारतव्यापी प्रचार आरंभिल्याने हिंदू महासभेचा अध्यक्ष म्हणून मला व्हॉइसरॉयने भेटीस बोलाविले. त्या भेटीत मी स्पष्ट सांगितले की तुमच्या ब्रिटिश सत्तेला ब्रिटिश हिताच्या दृष्टीने हिंदी सैन्याची आवश्यकता वाटते आणि आम्हास हिंदू हिताच्या दृष्टीनेही शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात हिंदू लोकांची भरती हिंदी सैन्यात व्हावी याची आवश्यकता वाटते आहे. तेव्हा ह्या उभयमान्य कार्यापुरते आपले नि आमचे सहकार्य ह्या महायुद्धात अवश्य होऊ शकेल. हिंदी सैन्यात हिंदू लोकांना कमिशने मिळत नाहीत, ती अट रद्द व्हावी. काही हिंदू जातींवर बिनसैनिकी म्हणजेच अनलिस्टेड असा वाह्यात छाप मारून त्यांना हिंदी सैन्यात आजवर घेतले जात नसे, तो भेदही रद्द व्हावा. ह्या आणि अशा मी सुचविलेल्या सुधारणा करण्याचे व्हॉइसरॉयने तत्परतेने मान्य केले आणि जाती प्रांत निर्विशेष हिंदू सैनिकांची सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये भरती करण्यासाठी हिंदू महासभेचे सहकार्य आपणास अभिप्रेतच आहे असे आश्वासन दिले. आधी सैनिक शिक्षण तर घ्या. पहिल्या महायुद्धात लोकमान्य टिळकांनी याहीपेक्षा थोड्या सवलती मागितल्या होत्या, पण त्याही ब्रिटिश शासनाने दिल्या नव्हत्या. तरीही टिळकांनी सैन्यात हिंदी लोकांनी भरती व्हावे म्हणून पुणे प्रभृती ठिकाणी सभा घेऊन आणि लेख लिहून प्रचार चालविला होता. आता तर ब्रिटिश व्हॉइसरॉयला ब्रिटिशांच्याच अडचणीमुळे पूर्वी नाकारलेल्या आणि मी मागितल्या त्या नव्याही सुविधा देणे भाग पडले होते. त्यातही मी केवळ हिंदूंनाच सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासही व्हॉइसरॉयांनी विरोधले नाही. या सर्व अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी मी डॉक्टर मुंजे आणि इतर काही जुन्या क्रांतिकारक हिंदू महासभेतील पुढाऱ्यांनी साऱ्या प्रांतातून दौरे काढून सैनिक प्रचाराचा असा धोशा चालवला की हिंदूंनो सैन्यात शिरा, महायुद्धाच्या युरोपियन रणक्षेत्रातही
आपला पराक्रम गाजवून अद्ययावत युद्ध शिक्षण घ्या. आपल्या देशाला तेच पुढे हितकारक ठरणारे आहे. माझ्या काही सभांमधून ब्रिटिश सैनिकी अधिकारीही स्वतः उपस्थित असत. त्यांच्या समक्ष सुद्धा मी त्या प्रचंड हिंदू सभांमधून सांगे की आज ब्रिटिश सैन्यात भरती होऊन का होईना ही अपूर्व संधी साधून प्रथम जो शस्त्रसंभार मिळतो आहे तो तर हातात घ्या. अद्ययावत युरोपियन रणे सुद्धा कशी लढावयाची ती तर लढण्यास शिका. मग उद्या त्या शस्त्रांचा रोख आणि नेम कोणावरनी कुठे धरावयाचा ते उद्याचे उद्या बघता येईल. जरी हिंदू महासभेत नावाने हिंदू सैनिकीकरणाचे आंदोलन चालले होते तरी ते वस्तुतः होते अभिनव भारताचेच, सशस्त्र क्रांतिकारक राजनीतीचेच. त्याच्या यशाविषयी एकच गोष्ट सांगणे इथे पुरे आहे की महायुद्धाच्या पहिल्या 2 वर्षांच्या आत दिल्लीच्या केंद्रीय विधिमंडळात संरक्षण मंत्र्यांनी आमच्या एका प्रश्नास उत्तरिताना स्पष्टपणे सांगितले की जगातल्या बहुतेक रणक्षेत्रात हिंदी सैन्य लढत आहे. हिंदी सैन्यात भूदल, नौदल, विमानदल मिळून सध्या 65% हिंदू असून 30 ते 32 मुसलमान आहेत. म्हणजे आमच्या हिंदू सैनिकीकरणाच्या चळवळीमुळे पूर्वी ज्या हिंदी सैन्यात 35% हिंदू नव्हते तेथे हिंदूंची संख्या 65% झाली आणि सैन्यातील मुसलमानांची संख्या 60-65 वरून 30-32 वर आली. मिलिटराइज हिंदुडम ह्या घोषवाक्याचीच ही यशस्वी फलश्रुती होती. सुभाषचंद्र बोसांची अवचित भेट. योगायोगाने याच संधीस दिनांक 22 जून सन 1940 या दिवशी त्यावेळचे देशगौरव आणि आताचे नेताजी सुभाषचंद्र बोस हे अकस्मात सावरकर सदनात येऊन मला भेटले. या भेटीचा वृत्तांत माझ्या काही निकटस्थ सहकाऱ्यांना जरी ठाऊक असला तरी त्याचा प्रकट सभेत असा उच्चार हा मी प्रथमच आणि हेतुपूर्वक करीत आहे, आणि तोही ह्या व्याख्यानातील सूत्रापुरताच अगदी त्रोटकपणेच. सुभाषबाबू मुंबईला मुख्यतः हिंदू मुसलमानांच्या एकीचा प्रश्न नित्याचा मिटवून टाकण्यासाठी आलेले होते. वृत्तपत्रात जी भाषा त्यावेळी वापरलेली मी वाचली तीतच बोलावयाचे म्हणजे बॅरिस्टर जीनांची समजूत घालण्यासाठी ते गांधीजींच्याही पुढे 4 पावले जाणार होते. ही वॉज गोइंग टू आउटबिल्ड गांधीजी. ही वृत्तपत्री भाषा सोडली तर ते स्वतःच मला मनमोकळे हसत हसत म्हणाले, अहो मी जीनांना आत्ताच भेटून आलो, पण काय गंमत सांगावी. त्यांनी मला विचारले, मिस्टर सुभाषबाबू, पण तुम्ही कोणाच्या वतीने तडजोडीची बोलणी करावयास येत आहात. मी म्हणालो, म्हणजे सुभाषबाबू म्हणाले की काँग्रेसच्या वतीने. त्यावर जीना म्हणले, पण तुम्हाला तर काँग्रेसने बहिष्कारलेले आहे. मी म्हणालो, पण फॉरवर्ड ब्लॉकवर तरी मी अधिकृत पुढारी आहे की नाही, त्यांच्या वतीने मी बोलू शकतो. त्यावर जीना म्हणाले, परंतु जर तुम्ही मला मुसलमानांचा पुढारी म्हणून हिंदू मुसलमानांच्या तडजोडी करता भेटत असाल तर हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार असलेल्या कोणाशी तरी बोलण्यात अर्थ आहे. तुमचा फॉरवर्ड ब्लॉक स्वतःला हिंदू संस्था म्हणून घेतो आहे का? नाही. मी म्हणालो, म्हणजेच सुभाषबाबू म्हणाले, तर मग मी एक हिंदू म्हणून तरी हिंदू मुसलमान तडजोडीविषयी बोलू इच्छितो. त्यावर जीना म्हणाले, तर मग तुम्ही प्रथम सावरकरांना जाऊन भेटा. हिंदूंचे प्रतिनिधित्व तेच करू शकतात. व्यक्तीशी चर्चा करून काय उपयोग. सावरकर आले तर आपण काही चर्चा करू. तेव्हा मी जीनांचे घरून निघालो आणि आपल्याकडे तडक आलो असे म्हणून सुभाषबाबू एकदा स्वतःच पोटभर हसले. नंतर पुन्हा म्हणाले, नाहीतरी मला आपल्याकडे एकदा यावयाचेच होते या पाळीला. साहसी प्रयत्न वाचून स्वातंत्र्य अशक्य. सुभाषबाबूंनी काढलेल्या या हिंदू मुसलमान एकीच्या मुख्य प्रश्नाविषयी मी काय चर्चा केली त्याचा या व्याख्यानाच्या विषयाशी तितकासा संबंध नसल्याने आणि वेळेच्या अभावी ते सोडून देतो. इतर सर्व चर्चा टाळून मी त्यांना मुख्य प्रश्न विचारला की सगळे आता सोडून द्या. मला इतके सांगा की चालू महायुद्धाच्या संकटात ब्रिटन सापडले असता आपणासारख्या पुढाऱ्यांनी हिंदुस्थानातल्या हिंदुस्थानात राहून हालवेलचा पुतळा कलकत्त्याच्या मार्गातून उखडून टाकण्याच्या चळवळीसारख्या सापेक्षतः अगदी
क्षुल्लक चळवळींपायी ब्रिटिशांच्या बंदीगृहात जाऊन सडत पडण्यात काहीतरी अर्थ आहे का? तेव्हा किंचित निराशेच्या स्वरात सुभाष उत्तरले, जनतेत काहीतरी करून ब्रिटिशांविरुद्ध क्षोभ चेतवित राहिले पाहिजे, नाहीतर करावे तरी काय? मी म्हटले, आपली तळमळ मी जाणतो, पण पुन्हा आपल्यास विचारले की गव्हर्नर जनरल सुद्धा हे सत्ताधारी सहस्रावधी ब्रिटिश प्रपीडक हिंदुस्थानात राज्य करीत असता हलवेलसारख्या मेलेल्या ब्रिटिश प्रपीडकांचे दगडी पुतळे हलवण्यात ज्याचा व्यय होतो तो जनक्षोभही निरर्थकच नाही का? आणि त्यापायी तुमच्यासारख्या पुढाऱ्याने बंदिवासात पडणे म्हणजे शत्रूला ते हवे तेच नेमके आपणहून करणे नव्हे काय? खरे राजकारण म्हणजे शक्य तर शत्रूला बंदीगृहात डांबावे, स्वतःला नव्हे. हे पहा सुभाषबाबू, मी आपल्याला स्पष्टच विचारतो, आपण सशस्त्र क्रांतिकारकांशी सक्रिय नसलात तरी संबंध राखीत आला आहात. आपण गुप्तता राखू शकता. मागेही तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष असता आपली माझी एकदा अंतस्थ भेट झालेली होती. तितक्याच विश्वासाने नि त्याच सूत्रास धरून मी आपणास असा आग्रह करू इच्छितो की सध्या ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यामध्ये शक्य तितक्या हिंदूंची भरती करण्यासाठी हिंदू महासभेच्या ढालीखाली मी जे सैनिकीकरणाचे भारतव्यापी आणि आता बव्हंशी यशस्वी होत चाललेले आंदोलन चालवले आहे ते मूलतः क्रांतिकारक आंदोलन आहे. आपण त्यांच्या विरुद्ध प्रचार करतो तो मी जाणू नये. आपल्याला वाटले की त्या योगे काँग्रेसमधल्या तुम्हालाही मवाळ वाटणाऱ्या इतर पुढाऱ्यांप्रमाणे मी ब्रिटिशांना मनुष्यबळाचे सहाय्य देत आहे, पण वस्तुस्थिती सांगतो ती ऐका. इथे मी त्यांना पहिल्या महायुद्धातील सशस्त्र क्रांतिकारकांनी जर्मनीशी केलेल्या तुल्यारी मित्र संधीची आणि ब्रिटिश हिंदी सैन्यातील जर्मनीच्या हाती पडलेल्या हिंदी सैनिकांतून क्रांती सैन्य कसे उभारले गेले इत्यादी प्रकरणांची माहिती सांगितली. ती मी या आजच्या आणि कालच्या व्याख्यानात त्रोटकपणे आधीच सांगितली आहे. मी पुढे म्हणालो की रासबिहारी बोसांचे हे ताजे पत्र बघा. यावरून असे दिसते की जपान ह्या वर्षीच्या आत युद्ध पुकारील असा उत्कट संभव दिसत आहे. जर असे झाले तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी जपानच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांनिशी आणि लढाईत मुरलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांनिशी ही हिंदुस्थानवर बाहेरून स्वारी करण्याची कधीही न आलेली सुवर्ण संधी आपणास साधणारी आहे. अशावेळी स्वदेशात अत्यंत क्षुल्लक नि बोलभांड चळवळींपायी आपल्यासारख्या पुढाऱ्याने स्वतःच बळेच इंग्लिशांकडून पकडवून घेऊन बंदिवासात बळेच शिरून कुजत पडणे सर्वस्वी हानिकारक आहे. काँग्रेस किंवा तत्सम निशस्त्र प्रतिकारवादी संस्थेच्या कोणत्याही पुढाऱ्यापेक्षा ब्रिटिश सत्ता आपणासच प्रथमतः पकडण्यास टपलेली आहे. अशावेळी रासबिहारीसारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारक पुढारी जसे हिंदुस्थानातून ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जपान जर्मनी येथे निसटून गेले तसेच आपणही तत्काल हुलकांडी देऊन निसटून जावे. तिकडे इटली जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे पुढारीपण उघडपणे स्वीकारावे. हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची प्रकट घोषणा करावी आणि जपान युद्धात पडताच साधेल त्या मार्गाने बंगालच्या उपसागरातून म्हणा किंवा ब्रह्मदेशातून म्हणा हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी. असा काहीतरी सशस्त्र आणि साहसी पराक्रम केल्या वाचून आपण हिंदुस्थान स्वतंत्र करू शकणार नाही. असा पराक्रम नि साहस करण्यासाठी जी 2-3 माणसे आज मला समर्थ दिसतात त्यात आपण एक आहात. त्यातही माझा आपणावरच डोळा आहे. इतके बोलून मी थांबलो. सुभाषबाबू कोणत्या तरी विचाराच्या तंद्रीत मनुष्य खाली पाहत बसतो तसे काही वेळ स्तब्धपणे खाली पाहत बसले. मी केलेल्या सूचनेवर त्यांनी झटपट काहीतरी हो किंवा ना म्हणावे असा माझा कोणताही आग्रह नाही हे दर्शवण्यासाठी मी मध्येच तो विषय अगदी सोडून देऊन त्यांच्या
माय स्ट्रेंज इलनेस ह्या लेखाचा विषय काढला. पण तेच होऊन मला म्हणाले, मी आता प्रथम कलकत्त्याला जाऊन तेथे काय घडतं ते पाहतो आणि मग माझा पुढचा नक्की कार्यक्रम कोणता ते ठरवतो. इकडे आल्यास आपल्याला पुन्हा भेटेनच. यापेक्षा ह्याविषयी अधिक उलगडा मी विचारला नाही, त्यांनी केला नाही. थोड्याच दिवसात सुभाषबाबू कलकत्त्याला गेले आणि जाताच पुतळा प्रकरणी पकडले जाऊन बंदीगृहात टाकले गेले म्हणून अपेक्षित बातमी आली. बंदीगृहात पडल्यानंतर मात्र त्यांच्या मनातील हिंदू मुस्लिम ऐक्य, हालवेलचा पुतळा प्रभृती पूर्वीचे जे काय असतील नसतील ते सारे सापेक्षतः क्षुल्लक नि वायफळ कार्यक्रम झडकारले जाऊन त्यांचे सारे प्रयत्न बंदिवासातून कशी सुटका करून घेऊन जर्मनी जपानकडे निसटून जाण्याचे साहस करण्यातच केंद्रित झाले, हे आता प्रसिद्ध नि सुप्रसिद्ध झालेल्या सर्व वृत्तांवरून उघडच आहे. त्यांनी बंदिवासात अन्नत्याग केला. ब्रिटिश शासनाच्या मानहानी करणाऱ्या अटी मानूनही पण सुटका करून घेतली आणि नंतर पुन्हा बंदीगृहाकडे परतण्याआधीच अत्यंत धाडसाने नि कौशल्याने ते ब्रिटिश सत्तेच्या हातावर तुरी देऊन हिंदुस्थानातून निसटले. जर जर्मन प्रभृती ब्रिटिश शत्रूंच्या राष्ट्रात जाऊन तेथील पाडाव झालेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांतून सहस्र क्रांतिकारक मुक्ती सैन्याची उभारणी करण्याचा बेत सुभाषबाबूंच्या मनात वीर सावरकरांची भेट होण्यापूर्वीच ठरलेला असता, तर इंग्रजांच्या हातून परराष्ट्रात निसटून जाण्यासाठी ज्यावेळी ते स्वतंत्र होते त्यावेळीच त्यांना अधिक सुलभपणे यत्न करता आला असता आणि त्यांच्यासारख्या चाणाक्ष पुढाऱ्यांनी हालबेलच्या पुतळा प्रकरणासारख्या क्षुद्र गोष्टीपायी स्वतःवर जाणून बुजून बंदिवास ओढून घेण्याचा वेडेपणा कधीही केला नसता. यावरून वीर सावरकरांच्या भेटीत त्यांनी केलेल्या गंभीर सूचनेमुळेच परराष्ट्रात निसटून जाऊन क्रांतिकार्याची धुरा अंगावर घेण्याची कल्पना निस्फूर्ती नेताजी सुभाषचंद्रांना झाली असली पाहिजे हे स्पष्ट होते. हिटलर मुसोलिनीशी संधी. जर्मनीत पोचताच सुभाषबाबूंनी उघडपणे मुसोलिनीशी तुल्यारी मित्रसंधी करून ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य युद्धाची घोषणा कशी केली, इटली जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्रो ब्रिटिश हिंदी सैनिकांना जर्मनीच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करून भारतीय क्रांतिसेना कशी उभारली, जर्मन पाणबुडीतून ते जपानने जिंकून घेतलेल्या सिंगापूरला कसे गेले, सिंगापूरहून ब्रिटिश सेनानी पळून गेल्यामुळे तिथे उरलेल्या शस्त्रास्त्रांच्या अपार ब्रिटिश हिंदी सैन्यातील साठासुद्धा तेथील 40 ते 50 सहस्त्र हिंदी सैन्याने जपानच्या पाठिंब्यामुळे रासबिहारी बोसांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी क्रांतिसैन्य कसे उभारले. सुभाषबाबू तेथे पोचताच त्याच सैन्याचे सरसेनापती होऊन त्याच शस्त्रबळाच्या आधारावर त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची जागतिक घोषणा करून स्वतंत्र हिंदुस्थानचे अस्थायी राज्यशासन म्हणजेच प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट कसे स्थापिले आणि सिंगापूरहून चलो दिल्लीची समरगर्जना करीत हे क्रांती सैन्य ब्रह्मदेश ओलांडून थेट आसामच्या दाराशी भिडून ब्रिटिश सैन्याशी रणक्षेत्रात कसे लढत राहिले, ते सर्व वृत्त आता आपण सर्वांना काही अंशी तरी विदित झालेलेच आहे. सैनिकीकरणामुळे स्वातंत्र्य सेनेला सैनिक मिळाले. याच मध्यंतरात हे जे 50-60 सहस्रांचे हिंदी सैन्य अद्ययावत शस्त्रास्त्रांसह सुभाषबाबूंना उभारता आले, ते कधी हिंदुस्थानात ब्रिटिश सैन्यात सहस्रावधी हिंदू सैनिकांची भरती करणाऱ्या आमच्या सैनिकीकरणाच्या आंदोलनामुळे शक्य झाले, ही गोष्ट सुभाषबाबूंनी स्वतःच प्रकटपणे घोषित केली. सिंगापूर येथील आझाद हिंद नभोवाणीवरून सन 1944च्या जूनच्या 25व्या दिनांकास प्रक्षेपित झालेल्या भाषणात सरसेनापती सुभाषबाबू म्हणाले, "When due to misguided political whims and lack of vision, almost all the leaders of Congress party have been decrying all the soldiers in Indian army as mercenaries,
It is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youth of India to enlist in the armed forces. These enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our Indian National Army. काँग्रेसमधील बहुतेक अदूरदर्शी पुढारी ब्रिटिश हिंदी सैन्यास केवळ भाडोत्रीनी पोटबाबू म्हणून सारखे निंदित असता ही उत्साहदायी गोष्ट आहे की वीर सावरकर निर्भयपणे हिंदी तरुणांना सशस्त्र सैन्यात शिरा म्हणून सारखे उत्तेजित आहेत. ब्रिटिश हिंदी सैन्यात शिरलेल्या ह्याच हिंदी तरुणांमधून आज आमच्या हिंदी राष्ट्रीय सैन्याला INA समकलेत प्रवीण नि मुरलेल्या प्रशिक्षितांचा म्हणजेच ट्रेंड मेनचा आणि सैनिकांचा पुरवठा होत आहे. बाहेरून या क्रांतिकारक INAचे शस्त्रसज्ज सैनिक ब्रिटिशांवर चालून येत असताच हिंदुस्थानच्या आतही निशस्त्रवादी आणि अहिंसक म्हणवणाऱ्या काँग्रेसने निशस्त्र प्रतिकाराचा उठाव केला. क्विट इंडिया बट कीप युअर आर्मी हिअर ही त्यांची प्रकट घोषणा होती. ब्रिटिशांनो, हिंदुस्थान सोडा पण तुमचे सैन्य मात्र हिंदुस्थानातच ठेवा ही काँग्रेसची घोषणा जरी वदतो व्याघाताचे उत्कृष्ट उदाहरण होते तरी सुदैवाने जनतेला त्यातील क्विट इंडिया एवढा पूर्वार्धच काय तो ऐकू आला आणि समजला. पण कीप युअर आर्मी हिअर हा बावळट नि भेकड उत्तरार्ध जनतेला नीटसा ऐकू आला नाही नि समजला तर नाहीच नाही. या क्विट इंडियाच्या काँग्रेसी आंदोलनानेही देशभर मोठी खळबळ उडवून दिली. काँग्रेसमधील शेकडो देशभक्त पुढारी बंदिवासात पडले. त्यांच्या कार्याविषयी नि कष्टांविषयी त्यांचेही यथाप्रमाण आभार आहेतच, पण तुम्हा सर्वांना तो वृत्तांत माहीतच आहे म्हणून ह्या व्याख्यानात त्याची पुनरुक्ती न करता ह्या क्विट इंडिया चळवळीविषयी जी गोष्ट स्वतःच अहिंसक म्हणून घेणाऱ्या काँग्रेसीय लेखकांकडून जाणून बुजून सांगितली जात नाही ती तेवढी इथे ठळकपणे सांगतो. ती गोष्ट ही की बंदिवासात जाणे, हरताळ करणे प्रभृती केवळ आत्मक्लेशीनी निशस्त्र साधनांनी ती चळवळ दडपून टाकण्यासाठी सशस्त्र अत्याचार करीत चाललेल्या हिंदुस्थानातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना तोंड देणे आणि ब्रिटिश सत्तेला हादरा बसेल असा परिणामकारक प्रतिकार करणे अशक्य आहे असे अनुभवास आलेल्या काँग्रेसमधील शेकडो नेत्यांनी नि अनुयायांनी शेवटी सशस्त्र क्रांतिकारकांचाच मार्ग पत्करला. त्यांनी पटापट भूमिगत होऊन गुप्तपणे ब्रिटिश सत्तेचा सशस्त्र प्रतिकार चालविला नि एकच रक्तपाती धुमाकूळ उडवून दिला. शेवटी निशस्त्रवादी काँग्रेसच काही काळ सशस्त्र क्रांतिकारकांची मठी बनली. 1. अलीकडेच म्हणजे सन 1957 ऑगस्टमध्ये एक सुप्रसिद्ध जपानी ग्रंथकार श्री जे हेसावा ह्यांनी द 2 ग्रेट इंडियन्स इन जपान ह्या नावाचे पुस्तक प्रसिद्धीले आहे. त्यात त्यांनी रासबिहारी बोसांच्या चरित्राविषयी नि विशेषतः जपानमधील वास्तव्यात त्यांनी केलेल्या क्रांतिकारक कार्याविषयी अभूतपूर्व असा वृत्तांत लिहिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्य सिंगापूरवर चालून गेले तेव्हा तेथील ब्रिटिश हिंदी सैन्याशी जपानी सैन्याची लढाई तरी चालली असता सेनापती रासबिहारी बोसांच्या क्रांतिकारक सैन्याची म्हणजेच INAची तुकडी सुद्धा ब्रिटिशांची लढत होती. या ग्रंथातील त्या प्रसंगासंबंधीचा एक उतारा येथे तुटकपणे देण्यात येत आहे. फेब्रुवारी, Japanese attack on Singapore beach. The resistance of British Indian force was strong. The Imperial Guards, the Japanese headquarters, had to encounter many difficulties. The chief of the Indian National Army, that is INA, proceeded alone to the front line and talked to Indian officers and soldiers in the British Army not to be false to their love of India and the independence of India in strong heartstring words. Miracle accomplished. The shooting on the side of the British Indian forces was stopped. Savarkar's militarization policy in the World War II began to take shape.
The speech was finished. Waves of cheers rose from the Indian soldiers who jumped into the Indian National Army, that is INA. Even the Japanese Imperial Guards were entirely stupefied. Fall of Singapore surrendered British soldiers numbered some 45,000 and Indians too. INA absorbed these Indian soldiers and officers, developed into a formidable forces of 50,000. Amongst the Indians newly surrendered INA, there were 30 officers, including Lieutenant Colonel Gill. Raj Bihari became Supreme Commandant. Page 47-48. हिंदुस्थानशी संधी करण्यास ब्रिटन सिद्ध. ह्याप्रमाणे एकीकडे हिंदुस्थानात ह्या काँग्रेसमधील सशस्त्र क्रांतिकारकांचाच हा धुमाकूळ आणि दुसरीकडे क्रांतिकारकांची हिंदुस्थान मुक्त करण्यासाठी बाहेरून चालून येणारी मोठमोठी सैन्ये यांच्या कात्रीत सापडली असता जपानवर अमेरिकेचा पहिला ॲटम बॉम्ब पडला आणि जपान शरण गेला. तिकडे युरोपमध्ये हिटलर मुसोलिनींचा सपशेल पराजय झाला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या त्रयीने ते दुसरे महायुद्ध जिंकले. परंतु ब्रिटनपुरता तरी त्यांचा विजय हा जीवावरच बेतले होते ते शेपटावर गेले इतक्याच पुरता होता. ब्रिटन देश जरी वाचला तरी त्या दोन महायुद्धांच्या माऱ्याखाली ब्रिटनच्या साम्राज्य शक्तीचा आणि उन्मत्तपणाचा चक्काचूर झाला. हिंदुस्थानपुरते बोलावायचे तर ब्रिटनची त्या महायुद्धाच्या शेवटी अशी स्थिती झालेली होती की एक, हिंदुस्थानातील भूदल, नौदल आणि आकाशदल ह्या तीनही विभागातील झाडून साऱ्या हिंदी सैन्याने ब्रिटिश विद्रोहाचा उठाव केलेला होता किंवा ते सैन्य तसा उठाव करण्याच्या मनस्थितीत होते. 2. 1857 मध्ये हिंदी सैन्य ब्रिटिश सत्तेवर जेव्हा उलटले तेव्हा सहस्रावधी जातिवंत ब्रिटिशांचे नवे सैन्य ब्रिटन हिंदुस्थानात धाडू शकले आणि त्या विद्रोहाचा नायनाट केला गेला. परंतु महायुद्धाच्या शेवटच्या ह्या काळात जर्मनी, जपान जरी धुळीस मिळाली तरी बोल्शेव्हिक रशियाच्या विजयामुळे ब्रिटनला पाण्यात पाहणारा एक नवीन बलाढ्य शत्रू उत्पन्न झाला आणि मित्र म्हणून म्हणवणाऱ्या अमेरिकेच्या हातातला अणुध्वम म्हणजेच ॲटम बॉम्ब पाहून त्या मित्राचीही धास्ती ब्रिटनला शत्रू इतकीच वाटू लागली. अशा स्थितीत प्रत्यक्ष आपल्या स्वदेशाचेच संरक्षण करण्यासाठी सारे जातिवंत ब्रिटिश सैन्य ब्रिटनला आपल्या घरीच आणून ठेवणे भाग पडले. हिंदुस्थानसारख्या विस्तीर्ण आणि आता कट्टर ब्रिटिश विद्रोही बनलेल्या देशावर स्वतःची साम्राज्य सत्ता शस्त्रशक्तीने चालवण्यासाठी जुने वा नवे असे कोणतेही जातिवंत ब्रिटिश सैन्य इकडे धाडणे ब्रिटनला अशक्य झाले. ह्या दुहेरी पेचामध्ये सापडल्यामुळे पूर्वीप्रमाणे हिंदुस्थानातल्याच हिंदी सैन्याच्या बळावर हिंदुस्थानवर राज्य करणे ब्रिटिशांना अशक्य झाले आणि स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र विद्रोह करून उठलेल्या हिंदुस्थानला शरण जाण्या वाचून ब्रिटनला गत्यंतर उरले नाही. तेव्हा निरुपाय म्हणून ब्रिटनने हिंदुस्थानला काही अटीवर स्वातंत्र्य देण्याचे आणि हिंदुस्थानातून आपला गाशा गुंडाळण्याचे ठरविले आणि हिंदुस्थानशी संधी करण्यास ब्रिटन सिद्ध झाले. इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्टच्या वेळी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये साम्राज्य सत्ता सोडण्याचा प्रसंग आल्यामुळे दुःखी कष्टी झालेल्या चर्चिलच्या एका प्रश्नास निरुपाय आहे म्हणून उत्तरिताना त्यावेळचे ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी ज्या वाक्यात ब्रिटनचे अवशतेचे अगदी सूत्र रूपाने वर्णन केले आहे ते वाक्य आहे, Britain is transferring power due to the fact that 1. The Indian mercenary army is no longer loyal to Britain and 2. Britain cannot afford to have a large British army to hold down India.
ह्या दोन सैनिक दुर्बलतेच्या कारणांमुळे ब्रिटनला हिंदुस्थान सोडावे लागले. अहिंसेचे तत्व आम्हास पटल्यामुळे आमचे हृदय परिवर्तन झाले, किंवा साम्राज्यवाद अन्याय्य आहे म्हणून स्वेच्छेने आम्ही हिंदुस्थान सोडले, असे काही ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली किंवा कोणताही ब्रिटिश सभासद म्हणाला नाही. अर्थात सन 1906 पासून 47 पर्यंत सशस्त्र क्रांतिकारक पक्षाने हिंदी सैन्यात ब्रिटिश विद्रोह जो फैलावला आणि परराष्ट्रीय राजकारण लढवून दोन्ही महायुद्धात ब्रिटनच्या शत्रूंशी संधी करून त्यांच्याकडून शस्त्रबळ संपादून सशस्त्र क्रांतिकारकांनी रणांगणात जी झुंज दिली, त्यामुळेच ब्रिटिश सत्ता ह्या पेचात सापडली. याचा प्रत्यक्ष ब्रिटिश पंतप्रधानांच्या तोंडाचाच हा पडताळा आहे. परंतु अशा अत्यंत आणीबाणीच्या वेळी ब्रिटनशी हिंदुस्थानच्या वतीने संधी करण्यास जे त्यातल्या त्यात कच्चे तेच प्रतिनिधी तुम्ही धाडले, क्विट इंडिया चळवळीचा परिणाम स्प्लिट इंडियामध्ये होईल, छोडो हिंदुस्थानचा परिणाम तोडो हिंदुस्थानात होईल, म्हणून ज्या हिंदी राजकीय पक्षाला तुम्ही आपले प्रतिनिधी म्हणून निवडू नका, असे माझ्यासारखे सशस्त्र क्रांतिकारक आणि हिंदू संघटक तुम्हा हिंदू बांधवांना कंठशोष करून सांगत होते, त्याच पक्षाला तुम्ही आपले प्रतिनिधी म्हणून धाडलेत. अर्थात त्यांच्याशीच त्यांच्या राजकीय कच्चेपणाचा लाभ घेऊन ब्रिटनने देशाचे तुकडे पाडण्याच्या अटीवर सत्तांतराचा संधी केला. पण आता जे झाले ते होऊन गेले, उरले ते पराक्रम करून उद्यापुरते करून घेऊ. परंतु जे साधले आहे ते यशही इतके उदंड आहे की निदान गेल्या 1 सहस्र वर्षात आज आपण मिळविलेल्या ह्या यशाला आपल्या इतिहासात तोड सापडणार नाही. ब्रिटिशांसारख्या शत्रूच्या हातून आज निदान 3/4 हिंदुस्थान तरी आपण स्वतंत्र केलं आहे. हे आजचे आपले स्वतंत्र भारतीय महाराज्य जसे आता सर्वांचे सामायिक राज्य आहे, तसेच ते जिंकून परत घेण्यासाठी सन 1857 ते 1947 पर्यंतच्या आम्ही ब्रिटिशांशी छेडलेल्या स्वातंत्र्य युद्धाचे नि त्यात मिळवलेल्या विजयाचे श्रेयही आमच्यातील सर्व प्रामाणिक पक्षोपक्षांचे, आम्हा सर्वांचे सामायिक श्रेय आहे. हे माझ्या हातूनही पक्षपात घडू नये म्हणून मी पुन्हा एकदा सांगत आहे. परंतु ह्या स्वातंत्र्य युद्धात अगदीच आघाडीवर लढणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारक पक्षाच्या कार्यक्रमाचा नि पराक्रमाचा इतिहास सर्वसामान्य जनतेला यथावत अवगत नसल्यामुळे मी कालच्या आणि आजच्या व्याख्यानात त्या इतिहासाची कल्पना येण्यापुरता हा एक चलत चित्रपट प्रदर्शविला आहे. गंगा यमुना आज मुक्त झाल्या, पण ब्रिटिशांना पराभूत करून आज आपल्या ह्या स्वतंत्र हिंदुस्थानचे जे महाराज्य आपण स्थापिले आहे, त्याला मी जे महाराज्य म्हणून उल्लेखितो ते केवळ स्वदेशाभिमानाच्या आवेगानेच म्हणतो असे नाही. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली, स्वित्झर्लंड अर्ध्या अधिक युरोपातील आजची सारी राष्ट्रे एकत्र केली तरी त्या भूक्षेत्राहून अधिक विस्तृत असलेला प्रदेश ह्या आपल्या स्वतंत्र महाराज्याच्या चतुस्सीमेत सामावलेला आहे. आणि तो आज बहुतांशी एकजीवी, एकराट, एकछत्र झालेला आहे. व्याख्यानाच्या आरंभी मी सांगितले होते की गोदावरी ते कृष्णा ह्यामधीलच काय तो परिमित भूभाग म्लेच्छांच्या हातून शिवछत्रपतींनी जेव्हा मुक्त केला आणि स्वतंत्र हिंदुस्थान स्थापिला, तेव्हा समर्थ रामदासांसारख्या निस्संग साधूंनाही आनंदाचे भरते आले. मग आज तर सेतू रामेश्वरपासून हरिद्वारापर्यंत हा महादेश, ही आमची पितृभूमी, ही आमची पुण्यभूमी एकछत्री झालेली आहे. आमच्या प्राचीन चेल, चोल, पांड्य राज्यांच्या राजधान्या, चंद्रगुप्ताचे पाटलीपुत्र, विक्रमाची देवगिरी, हरिहर बुक्कांचे विजयनगर प्रभृती आमची प्राचीन राज्य केंद्रे ही सारी एक केंद्रित करून, एक राष्ट्र करून आम्ही आमच्या पांडवांच्या प्राचीन इंद्रप्रस्थातच आज आमचे हिंदूप्रस्थ पुन्हा स्थापिलेले आहे. आणि त्या ह्या महाराज्यावर आमचा सुदर्शन चक्रांकित ध्वज उभारलेला आहे.
आम्हाला प्रत्यही ज्यांचे नामस्मरण धार्मिक कर्तव्य म्हणून करावे लागते, ती आमची सारी पुण्यक्षेत्रे, ती अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती ते जगन्नाथपुरीपर्यंत, मदुरेच्या मीनाक्षीपासून ते कामरूपातील कामाक्षीपर्यंत आमची पुण्यक्षेत्रे आज स्वतंत्र, मुक्त, शुद्ध झाली आहेत. या आमच्या पुण्यक्षेत्रांप्रमाणेच प्रत्यही आम्हास आमच्या राष्ट्रैक्याचे स्मरण करून देणारा आणि आमच्या पुण्यतीर्थांना आवाहन करणारा जो मंत्र, जो प्रत्येकाला स्नानाच्या वेळी म्हणावा लागतो, त्या गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु, ह्या आमच्या राष्ट्रीय पुण्यसरिताही ह्या भारतीय महाराज्यात आज विमुक्त आणि विशुद्ध होऊन सामावलेल्या आहेत. पण ह्या पुण्यसरितांमधील पुण्यतम सरिता जी सिंधू, ती मात्र अद्यापि ह्या महाराज्यात सामावलेली नाही. सिंधू आम्हास अजूनही अंतरलेली आहे. काय म्हणता? आता सिंधूस विसरा, तिचे नाव त्या मंत्रातून गाळून टाका आणि तो तुमचा स्नानाचा मंत्र आता यापुढे अर्धाच म्हणत जा. नाहीतर अमके सोमे गोमे आमच्यावर रागवतील, आमचा द्वेष करू लागतील, म्हणून सिंधूचा संबंध सोडून द्या. छे छे, सारे जग जरी आमचा द्वेष करू लागले किंवा साऱ्या जगाचा जरी आम्हास द्वेष करावा लागला, तरी सिंधूचा संबंध आम्ही सोडणार नाही, तोडणार नाही. सिंधूस आम्ही विसरू? सिंधू वाचून हिंदू, अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुडी, अशक्य अशक्य. जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे, तोवर तो सिंधूस विसरणे शक्य नाही. सिंधू सूक्त, जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्षींनी ऋचांची पहिली सामगायने गायली, जिच्या पुण्यसलीलाही आपल्या संध्या वंदनातील अर्घ्ये दिली आणि जिला अत्यादराने वेदांमधील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सूक्ते रचली, त्या तुला हे अंबितमे, नदीतमे, देवीतमे सिंधू आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्या परिसरामध्ये आमच्या प्राचीनतम राजर्षींनी आणि ब्रह्मर्षींनी केलेल्या यज्ञांच्या प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवीस बर्पिले, तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधानी लालायित होऊन इंद्र, वरुण, मरोतादिक देव त्यांचे त्यांचे हविर्भाग स्वीकारण्यास तुझ्या तीरी येत आणि सोमरसा समवेतच तुझं सुमधुर सलील पिऊन प्रसन्न होत. त्या तुला हे सूरसरिते सिंधू आम्ही कधीही विसरणार नाही. महाराष्ट्रास सिंधू जलाची तहान, त्यातही ह्या आमच्या महाराष्ट्रासच तरी पूर्वीपासून तुझी अवीट ओढ लागलेली आहे. पूर्वी एकदा जेव्हा तू आम्हास अशी अंतरली होतीस, तेव्हाही पारतंत्र्याच्या बंदिवासातून तुला मुक्त करण्यासाठी ह्या महाराष्ट्राचे चतुरंग सैन्य उत्तर दिशेवर चढून गेले. कारण दक्षिण दिग्विजय साधला, पण उत्तर दिग्विजय उरला असे हळहळत आमचा शिवाजी राजा मरण पावला होता. त्याची ती अपुरी इच्छा पुरी करण्यासाठी नर्मदा ओलांडून बाजीरावाने चंबळ गाठली, पण नुसते चंबळचे पाणी पिऊन काही आमच्या विजयिष्णू घोड्यांची तहान भागली नाही. म्हणून त्या मोगल बादशाची दाढीच जाळून टाकतो असे गरजत बाजीराव दिल्लीवर चालून गेला. आमचे जयिष्णू घोडे यमुनेचे पाणी प्यायले, गंगेचे पाणी प्यायले, पण त्यांची विजय तृष्णा भागेना, म्हणून ते पुढे घुसले. त्यांनी शतद्रू म्हणजेच सतलज ओलांडली, वितस्ता म्हणजेच झेलम ओलांडली आणि म्लेच्छांना पादाक्रांत करीत करीत त्यांनी जेव्हा अटकेवर भगवा जरीपटका उभारला आणि तुझे तीर गाठून तुझे पवित्र सलील आकंठ प्राशिले, तेव्हाच काय ती त्यांची विजय तृष्णा क्षणभर भागली. त्या तुला इतर कोणीही जरी एक वेळ विसरले, तरी हे स्त्रोतस्विनी सिंधू, हा आमचा एकटा महाराष्ट्र उठून
तुला पुन्हा विमुक्त केल्या वाचून राहणार नाही. शेवटचे वाक्य उच्चारित व्याख्यान संपवून वीर सावरकर परत फिरू लागताच त्यांच्या व्याख्यानाच्या वरील शेवटच्या तेजस्वी छेदकातील वाक्यासरशी त्या सहस्रावधी श्रोत्यांच्या हृदयात हेलावत चाललेल्या भावनांचा महापूर यावा, तसे होऊन वीर सावरकर की जय, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, क्रांतिकारकांचा विजय असो, अशा गर्जनांच्या लाटांवर लाटा उसळू लागल्या.